आज अतिशय हर्ष उल्हास असा वाटतोय की एका छोट्याशा माजलगावसारख्या बीड जिल्ह्यातील एका गावाने क्रांतीसूर्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून संविधानाचा जागर निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याबद्दल मी या संस्थेचे सगळे पदाधिकारी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना माझ्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी। कारण मित्रांनो, ज्या पद्धतीने तुम्ही हे काम हाती घेतलेलं आहे ते काम इतकं सोपं नाहीये। कारण हे काम करणारी लोक जे आहेत ते संख्येने फार अल्प आहेत। कारण भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये जनजागृती करणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही गोष्ट जी आहे, ही गोष्ट महत्त्वाची जी आहे, ही करत असताना आपण अत्यंत प्रभावीपणे काम केलं पाहिजे। आणि हे काम करत असताना तुम्ही जो विचार करत आहात, हा विचार करत असताना म्हणून आज क्रांतीसूर्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मला अशोक मगर सारखे सर असतील किंवा स्वप्नील सरांसारखे लोक असतील, यांनी ज्या पद्धतीने या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं त्या कार्यक्रमाबद्दल मी तुमचे खरोखर शतशः अभिनंदन करतो आणि हा विषय निवडल्याबद्दल आणि मला बोलवल्याबद्दल तुमचं मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि तुमचं मी अत्यंत प्रभावीपणे आजचा विषय तुम्ही निवडल्याबद्दल मी या कार्यासाठी देखील तुमचं अभिनंदन करतो। मित्रांनो, हा विषय जो दिलेला आहे भारतीय संविधानाच्या बाबतीमध्ये, भारतीय संविधानाची जी मूलतत्व आहेत, या मूलतत्वांच्या बाबतीमध्ये जेव्हा आम्ही विचार करायला लागतो, तो विचार करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा संविधान सभेमध्ये जे लोक आहेत, ज्या ज्या महामानवांनी त्या संविधान सभेमध्ये काम केलं असेल, त्या सर्वांचे आपण उपकार मानले पाहिजे। त्यांच्या प्रती आपण कृतज्ञ न होता कृतज्ञ म्हणून काम केलं पाहिजे। त्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजे आणि त्यांच्या कार्याचा हा मोठा जो भाग आहे त्याचा प्रसार आणि प्रचार आपल्याला समाजामध्ये करणं गरजेचं आहे। देश स्वतंत्र झाल्यानंतर आजही आमच्या देशामध्ये संविधानावरती जनजागृती करण्याची वेळ येते। भारताला स्वातंत्र्य मिळून आज 70 वर्ष होऊन गेलेले आहेत, तरी सुद्धा भारतीय संविधानाच्या प्रती आपल्या देशामध्ये अजूनही जितकी हवी तितकी जनजागृती झालेली नाहीये। भारतीय संविधानाची सुरुवात जी आहे बुद्धाच्या काळापासून होते। बुद्धाचं तत्वज्ञान, बुद्धानं सांगितलेलं समतावादी तत्वज्ञान, बुद्धानं सांगितलेलं समाजवादी तत्वज्ञान, बुद्धानं सांगितलेलं विषमतेविरुद्धचा लढा, इथून भारतीय संविधानाची सुरुवात होत असते। आणि म्हणून बुद्ध असतील, चार्वाक असतील, संत कबीर, संत रविदास असतील, या सर्व महामानवांच्या कार्याला आपण प्रमाण मानलं पाहिजे। आणि हे कार्य करत असताना आपण आधुनिक काळामध्ये ज्या ज्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांसोबत काम केलेलं आहे आणि बाबासाहेबांनी ज्या लोकांकडनं प्रेरणा घेतलेली आहे, त्या प्रेरणेचा विचार करत असताना आपल्याला सर्वप्रथम या सगळ्या महामानवांचं आपण सतत स्मरण केलं पाहिजे। सर्वप्रथम 1904 मध्ये 1902-04च्या काळामध्ये ज्या पद्धतीने छत्रपती शाहू महाराजांनी आपल्याला आरक्षणाची सुरुवात करून दिली आणि आपल्या संस्थानिकामध्ये 50% आरक्षण ज्या पद्धतीने त्यांनी ठेवलं, त्याच पद्धतीने आपल्या देशामध्ये सामाजिक समतेची सुरुवात, सामाजिक न्यायाची सुरुवात, ह्या गोष्टी आपल्या देशाला समजायला लागल्या होत्या। याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचं काम असेल किंवा या देशामध्ये अस्तित्वात असलेले जे जे महामानव आहेत, त्या सगळ्यांचं काम जे आहे समाजामध्ये सामाजिक समता निर्माण करण्याचं काम आहे। आणि म्हणून क्रांतीसूर्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जी आहे त्याच परंपरेतलं काम आज करताना दिसत आहे। त्याच परंपरेमध्ये आपण काम करताना दिसत आहोत आणि म्हणून मला इतका अभिमान वाटतो की एक सेवाभावी संस्था
म्हणता येणार नाही, परंतु एक मोठं संस्थान आज ज्या पद्धतीनं काम करत आहे बाबासाहेब आंबेडकरांना, आणि प्रत्येक एक दिवस नाही, 2 दिवस नाही, तर सातत्याने शनिवार रविवार आज लॉकडाऊनच्या काळामध्ये हे काम करत असताना दिसत आहेत. मी खरोखर या सर्व क्रांतीसूर्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांना मी इथून विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या विषयाला आज सुरुवात करतो. मित्रांनो, वास्तविक पाहता संविधानाची मांडणी करत असताना, संविधानाचा अभ्यास करत असताना यामध्ये मूलभूत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एकही गोष्ट कुठेही मिसअंडरस्टँडिंग होता कामा नये. कारण संविधानावर बोलत असताना फार काळजीपूर्वक बोलावं लागतं, प्रचंड अभ्यासपूर्ण बोलावं लागतं. बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा संविधान सभेमध्ये ज्या ज्या लोकांनी काम केलेलं आहे त्या सगळ्यांचं काम या ठिकाणी जेव्हा आपण व्यक्त करत असतो त्यावेळेला आपण अतिशय प्रभावीपणे हा विचार मांडत असताना अभ्यासपूर्ण बोलणं गरजेचं आहे. वेग स्टेटमेंट करणं किंवा कुठल्याही प्रकारची असे उडाणटप्पू कुठलंही विधान करणं, ज्याला म्हणतो आपण वेग स्टेटमेंट म्हणतो, असे वेग स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी करता येणार नाहीत. 1920 मध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायकच्या अंकामध्ये या व्यवस्थेला काही प्रश्न निर्माण केले होते, काही प्रश्न उपस्थित केले होते. हे प्रश्न उपस्थित करत असताना त्यांनी या देशापुढे जे आमूलाग्र असे विषय होते त्या विषयाच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न सुरू केला होता. बाबासाहेब आंबेडकरांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती जाणवत होती, तर या देशामध्ये अस्तित्वात असलेला गोरगरीब जो समाज आहे, मग तो गोरगरीब कुठल्याही जाती धर्माचा असू शकतो, केवळ SC ST OBC नाही, तर या देशामध्ये अस्तित्वात असलेले जे ओपन कॅटेगरीचे लोक आहेत, जे जनरल कॅटेगरीचे लोक आहेत, त्यांच्यामध्ये अस्तित्वात असलेले जे गरीब लोक आहेत त्यांच्या देखील प्रश्नांची जाण बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळी होती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे काही महत्त्वाचे हायपोथेसिस होते, बाबासाहेब आंबेडकरांचे काही गृहीतक होते त्यांच्या चळवळीच्या संदर्भामध्ये. बाबासाहेब आंबेडकरांपुढे काही प्रश्न होते आणि त्या प्रश्नांची सातत्याने बाबासाहेब आंबेडकर अशा पद्धतीने विचारविनिमय करून, चर्चा करून, अभ्यास करून ते प्रश्न कसे सोडवता येतील याची चर्चा करत होते. पहिला प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांपुढे होता की स्वतंत्र भारतात आमचं भविष्य काय असेल, आमचं म्हणजे गोरगरिबांचं भविष्य काय असेल. या देशामध्ये हजारो लाखो करोडो जनजाती आहेत की त्यांच्या अस्तित्वाचा काय प्रश्न असेल. या देशामध्ये जेव्हा स्वराज्य निर्माण होईल किंवा जेव्हा स्वराज्य प्राप्त होईल त्यावेळेला आमची स्थिती काय असेल हा बाबासाहेबांना प्रश्न निर्माण होतो. प्राचीन काळापासून ते स्वतंत्र भारतापर्यंत आणि आजपर्यंत जो छळ होतो सर्वसामान्य जनतेचा, त्यांचा छळ थांबेल का स्वातंत्र्यानंतर. कारण मोगलांपासून इंग्रजांपर्यंत आणि अगोदरच्या सगळ्या परकीय व्यवस्थेने या देशामध्ये जे निर्माण केलेला छळ होता तो छळ थांबेल काय आणि तो छळ कसा असेल या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी चिंतन सुरू केलं होतं. मुलांना शिक्षणासाठी सोयी मिळतील का, स्वतंत्र भारतामध्ये आम्ही स्वतंत्र नागरिक सारखे वागू शकतो का, आमच्यावरची दडपशाही, जुलूम आणि शोषण संपेल का, देशातील महिलांना सन्मान व सुरक्षा मिळेल का, अशा अनेक प्रश्नांवरती बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष 1915 पासून ते 1956 पर्यंत सुरू होता. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना जे प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नांची अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडणी जी केलेली असेल ती वाय.डी. फडके यांच्या 1985च्या सोशल रिफॉर्मर्स या पुस्तकामध्ये आपल्याला दिसून येते. सोशल रिफॉर्मर्स ऑफ महाराष्ट्र नावाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये ही सगळी माहिती, हे सगळे प्रश्न त्यांनी अधोरेखित केलेले आहेत. आणि म्हणून आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे की बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला भारत म्हणजे काय, त्या भारताचं भविष्य काय असेल, तर हे भविष्य म्हणजे या देशामधील सर्व जनांचा, एकूणच भारतीय माणसाचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून आपल्याला अत्यंत महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मांडावी लागणार आहे. आणि म्हणून मला एक महत्त्वाची जबाबदारी तुम्ही दिली की हा विषय प्रभावीपणे मांडायचा आहे. वेळ किती लागेल मला माहीत नाही, कारण मोठा विषय आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 4/9/1927 जेव्हा समता संघ स्थापन केला आणि त्या समता संघाचं पहिलं ध्येय काय होतं
तर समान अधिकार सगळ्यांना मिळतील. या देशामध्ये अस्तित्वात असलेले जे जे लोक आहेत, कोणत्याही वर्णाचे, कोणत्याही जातीचे असो, त्या सगळ्यांना आपल्याला समान अधिकार पाहिजेत. मनुष्यत्वाच्या विकासासाठी कारणीभूत असलेल्या सगळ्या साधन सामुग्री, या सगळ्या सवलती आणि सगळ्या संधी या प्रत्येकाच्या वाटी आल्या पाहिजे. अशा प्रकारचा समान अधिकार या सगळ्या देशामधल्या लोकांना निर्माण झाला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी समता संघ निर्माण केला होता. कोणत्या जाती धर्माचं नाव दिलं नव्हतं बाबासाहेबांनी. समता निर्माण करण्यासाठी बुद्धाला अभिप्रेत असलेला संघ, तो समता संघ बाबासाहेबांनी निर्माण केला होता. आणि म्हणून हा संघ समानतेचा हक्क आणि पवित्र, अबाधित आणि अभेद आहे असं मानणारा होता. संघ हा वर्ण, पंथ, जात, स्त्री, पुरुष भेद असा कुठलाही भेद मानणारा नव्हता. आणि म्हणून सामाजिक समता आल्याशिवाय समाजाचा सामुदायिक जीवनक्रम सुरळीत चालणं शक्य नाही, अशक्य आहे. अशा प्रकारचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात मांडलेला होता. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना समता, या देशामधले सगळे वर्ण, या सगळे पंथ, सगळ्या जाती, सगळे धर्म या देशातले संपून टाकायचे. आणि समता निर्माण करून जोपर्यंत समता निर्माण होत नाही तोपर्यंत सामाजिक जीवनक्रम जो आहे तो व्यवस्थित टिकू शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार सुद्धा ब्राह्मणेतर पत्राच्या आधारे मी घेतलेला आहे. 16/9/1927 अंकामध्ये ते प्रसिद्ध झालेलं होतं. तेच कोटेशन मी या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर समग्र समता निर्माण करण्याच्या भूमिकेत होते. कोणत्या एका समाजाला न्याय देण्यासाठी नाही, तर अखंड भारतातील सामाजिक समता निर्माण करणारा हा एक महामानव या देशाने पाहिलेला आहे. स्वतंत्र मजूर पक्षाची जेव्हा स्थापना बाबासाहेबांनी केली त्यावेळेसचे सगळे बाबासाहेब आंबेडकरांचे जाहीरनामे जे पाहिले आपण, तर आर्थिक प्रश्नांच्या बाबतीत आणि सामाजिक प्रश्नांच्या बाबतीत आहेत. कोणत्या जातीच्या विकासाच्या बाबतीत नाहीयेत, कोणत्या धर्माच्या विकासाच्या बाबतीत नाहीयेत. बाबासाहेब आंबेडकरांनी आर्थिक प्रश्न आणि सामाजिक प्रश्न या दोन गोष्टी आपल्या समोर ठेवल्या होत्या. आणि हे प्रश्न सोडविण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात महत्त्वाचा जाहीरनामा जो निर्माण केला होता. आजहीच्याही काळामध्ये आजचा कोणताही नेता, आजचा कोणताही पक्ष, आजची कोणतीही व्यवस्था हे प्रश्न मांडताना दिसत नाहीये. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात मोठा प्रश्न स्वतंत्र मजूर पक्षाच्या काळामध्ये मांडला होता. आर्थिक प्रश्न जो मांडला होता तो शेतीच्या उत्पादनात वाढ करणं. जोपर्यंत शेतीच्या उत्पादनात वाढ होत नाही तोपर्यंत या देशाचा विकास होऊ शकत नाही. आणि म्हणून सुधारणा करायच्या असतील तर अगोदर शेतीमध्ये सुधारणा केल्या पाहिजे. आणि म्हणून या संबंध गोष्टींमध्ये बरोबर आहे, सध्याच्या काळामध्ये प्रबोधन सतत होणं गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचा पक्ष निर्माण करत असताना स्वतंत्र मजूर पक्षामध्ये लँड मॉर्गेज, बँका, शेतकरी सहकारी संघ, व्यापारी मार्केट सोसायट्या स्थापन करण्यासाठी पहिला जाहीरनाम्यातला प्रश्न निर्माण केला होता. शेतीचे लहान तुकडे कसे थांबवता येतील. वंश परंपरेने शेती जी तुकड्या तुकड्यामध्ये विभागली गेलेली आहे त्यामुळे भारतामधले शेतकरी दारिद्र्याच्या खाईत लोटत आहेत. आणि शेतकऱ्यांना आजही कुठलंही शासन कुठलाही न्याय देऊ शकत नाही. कारण शेतकऱ्यांचं दारिद्र्य हे शेतीमध्ये जे तुकडीकरण झालेलं आहे, शेतीवरती लोकसंख्येचा जो भार वाढलेला आहे त्यामुळे निर्माण झालेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं असं मत होतं की कृषी क्षेत्रावरील जे लोकसंख्येचा भार आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला औद्योगिकरण करणं गरजेचं आहे. आणि औद्योगिकरण जर करायचं असेल, नवे उद्योग स्थापन करायचे असेल तर सरकारने उद्योग क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे. ग्राम उद्योग असतील किंवा शहरातले उद्योग असतील, हे सगळे उद्योग सरकारने निर्माण केले पाहिजे. अन्यथा कुठल्याही प्रकारचा विकास या देशामध्ये होऊ शकत नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. नैसर्गिक संपत्तीला अनुसरून नवे उद्योग काढण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकर करणार होते. लोकांमध्ये कुशलता निर्माण करणं, तांत्रिक शिक्षण. आज आपण कौशल्य भारत विकासाच्या गोष्टी आज करतो, पण बाबासाहेब आंबेडकरांनी 1937ला लोकांची कुशलता वाढविण्यासाठी, तांत्रिक शिक्षणासाठी आणि अशा प्रकारचे कार्यक्रम राबविण्यासाठी जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलं होतं. लोकांच्या कल्याणासाठी औद्योगिक व्यवसायावर सरकारची मालकी असली पाहिजे. आज 1991 पासून ते 2020 पर्यंतचा जर अभ्यास केला तर लोकांच्या कल्याणासाठी कुठलंही शासन काम करताना दिसून येत नाही. त्याचं कारण
उद्योग क्षेत्रामध्ये अस्तित्वात असलेले सार्वजनिक क्षेत्रातले सगळे उद्योग जे आहेत, हे सगळे उद्योग सरकार विकून टाकत आहे, विकण्याचं काम करत आहे. आणि आपल्या देशामध्ये अस्तित्वात असलेली जी काही भूमिका आहे ती भूमिका नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. सामाजिक समता निर्माण करायची असेल तर सरकारने औद्योगिक क्षेत्र आणि कृषी क्षेत्रामध्ये स्वतः उडी मारली पाहिजे. आणि त्याशिवाय कुठलाही भांडवलदार किंवा कुठलाही अदानी किंवा कुठल्याही प्रकारचा अंबानी हे लोक सामाजिक समता किंवा आर्थिक समता निर्माण करू शकत नाहीत. आणि त्याही काळातले भांडवलदार करू शकत नव्हते, आजही करू शकत नाहीत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत जी गोष्ट होती की लोकांमध्ये कुशलता निर्माण व्हावी, तांत्रिक शिक्षणाचा कार्यक्रम निर्माण करावा. आज कुशलतेच्या गोष्टी केल्या जातात, मेक इन इंडियाची गोष्ट केली जाते. बाबासाहेब आंबेडकर त्या काळीच मेक इन इंडियाची गोष्ट स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये करतात. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी नुसते उद्योग व्यवसाय स्थापन करून विकास होत नाही, तर उद्योग आणि कृषी क्षेत्राच्या विकासाबरोबर तिथे जे शेतमजूर आहेत, कामगार जे आहेत, त्यांना योग्य पगार दिला पाहिजे, त्यांना रजा मिळाल्या पाहिजे, त्यांना बोनस मिळाले पाहिजे, त्यांना पेन्शन मिळाले पाहिजे. बेकारीच्या काळामध्ये त्यांना बेरोजगारीचा भत्ता मिळाला पाहिजे. त्यांचा अपघात झाला असेल तर त्यांना सोशल इन्शुरन्सच्या माध्यमातून आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ही इन्शुरन्स देऊन आपल्याला कसे विकासाच्या प्रवाहात लोक आणता येतील यासाठी बाबासाहेबांचा जाहीरनामा आहे. भांडवलदार असतील, सावकार असतील, यांच्याकडून जी पिळवणूक होते सर्वसामान्य माणसाची, ती सामान्य माणसाची होणारी जी पिळवणूक आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे. या पिळवणुकीला पायबंद घातला पाहिजे असं स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये 1937ला बाबासाहेब आंबेडकरांनी जी गोष्ट मांडलेली आहे ती आपण विचारात घेतली पाहिजे. आजचा जाहीरनामा देश, नुसता देव, नुसता धर्म आणि नुसत्या जाती आणि नुसते मंदिरं बांधण्याच्या पलीकडचे जाहीरनामे आजच्या पक्षांचे नाहीत. यापैकी स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यांच्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर यापैकी एकही गोष्ट आजच्या कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यांमध्ये दिसून येत नाही. मित्रांनो, म्हणून आजचे जाहीरनामे आपण अभ्यासले पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले जे जाहीरनामे आहेत त्याचा देखील आपण अभ्यास केला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1947 मध्ये राज्य समाजवादाची संकल्पना मांडली. कारण बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष, समता संघ, मूक नायक आणि बाबासाहेब आंबेडकरांनी एक राज्य समाजवाद जो सांगितलेला आहे हे जोपर्यंत समजत नाही, जोपर्यंत आपण अनुकरण करत नाही, जोपर्यंत याचं वाचन आणि चिंतन करत नाहीत, तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची संविधानामधली भूमिका लक्षात येऊ शकत नाही. म्हणून ही पार्श्वभूमी सगळी सांगत आहे तुम्हाला मी. आणि म्हणून राज्य समाजवाद 1947च्या दरम्यान जेव्हा आला त्यावेळेला शोषणमुक्त समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी, समानतेवर आधारित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपल्याला समानतेवर आधारित समाज व्यवस्था, दुर्बल घटकांना साधन संपत्तीचं न्याय वाटप होण्यासाठी नियोजनबद्ध अर्थव्यवस्थेचा पुरस्कार बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य समाजवादामध्ये केला होता. त्याला आपण स्टेट अँड मायनॉरिटीज म्हणतो. ते पुस्तक आजही अनेक दुकानांमध्ये अवेलेबल आहे, पुस्तकांच्या दुकानामध्ये. सध्याच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर सरकारने प्लॅनिंग कमिशन, बाबासाहेबांनी नियोजनबद्ध अर्थव्यवस्थेचा विकास सांगितला होता, योजनाबद्ध अर्थव्यवस्थेचा विकास सांगितला होता. परंतु वास्तविक पाहता सध्याच्या सगळ्या सरकारांनी पंचवार्षिक योजना संपवून टाकलेल्या आहेत. प्लॅनिंग कमिशन संपवलं आणि नाममात्र नीती आयोग अस्तित्वात आणला. शासनाच्या अर्थव्यवस्थेमधला हस्तक्षेप बाबासाहेब म्हणायचे असावा. अर्थव्यवस्थेमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं होतं की सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय कुठलाही विकास होऊ शकत नाही. परंतु सध्याच्या काळामध्ये सरकारने गोंडस नाव दिलं निर्गुंतवणूक करण्याचं, सरकारने गोंडस नाव दिलं खाजगीकरणाचं. आणि सरकारी उद्योग जितके मोठ्या प्रमाणात आहेत ते सगळे मोठे उद्योग या देशातल्या सरकारने विकायला काढले. आज रेल्वेसारखा एवढा फायद्यात चालणारा उद्योग देखील या अलीकडच्या काळातल्या सरकारने आज त्याचं खाजगीकरण केलं. आणि 100पेक्षा जास्त रेल्वे ह्या खाजगी क्षेत्रातील लोक चालवतील. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधातल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो. मूलभूत उद्योगांचं राष्ट्रीयकरण, जोपर्यंत मूलभूत उद्योग आहेत म्हणून या देशातली गोरगरीब जनता आहे, म्हणून या देशातले मोठे मोठे आपण विचार केला तर मोठे मोठे प्रश्न हे सार्वजनिक क्षेत्रामधून सुटू शकतात. परंतु सार्वजनिक क्षेत्रामधले उद्योग आणि व्यवसायांमधले सगळे जे उद्योग आहेत ते विकून टाकायचे, कवडीमोल भावाने विकून टाकायचे.
आणि या देशामध्ये अस्तित्वात असलेलं डिसइन्व्हेस्टमेंट सुरू करायचं आणि आमचं उत्पन्न किती वाढलं हे दाखवायचं, अशा प्रकारचे मूलभूत प्रश्न या देशामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून शेतीचं राष्ट्रीयकरण करा म्हणले होते बाबासाहेब. शेतीचं राष्ट्रीयकरण करा म्हणजे या देशामध्ये अस्तित्वात असलेला गरीब जो शेतकरी आहे तो शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करू शकत नाही. त्या शेती करण्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे आणि त्या शेतीसाठी लागणारे जेवढे काही इनपुट्स आहेत, ज्याला आपण लँड लेबर कॅपिटल म्हणतो, हे कॅपिटल जे आहे, हे जे लँड आहे, हे लेबर आहे आणि चांगल्या पद्धतीचं तंत्रज्ञान जे आहे हे शेतीमध्ये आपण निर्माण केलं पाहिजे. ते शेतीमध्ये निर्माण करण्याचं काम कुणाचं असेल तर ते सरकारचं असलं पाहिजे. आणि सरकार अशा प्रकारची कुठली भूमिका घेत नाही. फक्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे आणि आपली स्वतःची भूमिका बाजूला घेऊन जाणे. आणि शेतकऱ्यांना देखील अत्यंत प्रभावीपणे वाटतं की आमची भूमिका जी आहे, शेतकऱ्यांची जी भूमिका आहे की आमचं आज कर्ज माफ होतंय, परंतु अशा प्रकारचं कर्ज माफ करून शेतकरी कधीही विकसित होऊ शकत नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांचा विकास जर करायचा असेल तर सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. आणि सरकारची भूमिका म्हणजे शेतीचं राष्ट्रीयकरण होणं गरजेचं आहे. एकीकडे आपण पाहिलं की LICचं राष्ट्रीयकरण झालं होतं, दुसरीकडे 14 ते 6 म्हणजे 20-22 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं होतं मागच्या सरकारांनी. परंतु या सरकारांनी सगळ्या राष्ट्रीयकृत बँकांचं खाजगीकरण, सगळ्या राष्ट्रीयकृत बँका बंद करणे, कोणत्या पद्धतीनं धोरणं चाललेले आहेत या सगळ्या धोरणांचा अभ्यास जर करायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचा राज्य समाजवाद वाचला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं शेतीचं राष्ट्रीयकरण, मूलभूत उद्योगांचं राष्ट्रीयकरण देशात झालं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना समजून घ्यायचं असेल, नुसतं संविधान समजून घेऊन चालणार नाही. तर मित्रांनो, संविधानाच्या पूर्वीची पार्श्वभूमी अभ्यास करायची असेल, मूकनायक, बहिष्कृत भारत, समता अशा प्रकारचे वर्तमानपत्र जे बाबासाहेबांनी काढले होते, पाक्षिक काढले होते, त्या सगळ्यांचा नीट अभ्यास करणं आणि त्या समता संघाची स्थापना जी केली होती, स्वतंत्र मजूर पक्षाची जी स्थापना केली होती आणि बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनची जी स्थापना केली आणि त्याचे जे जाहीरनामा होता त्याच्यामध्ये जे दिलेले आश्वासनं होते बाबासाहेब आंबेडकरांनी, ते आश्वासनं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना या देशातला गोरगरीब जो समाज आहे, जो आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे, सांस्कृतिक दृष्ट्या मागासलेला आहे, या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे जाहीरनामे होते. आणि त्या जाहीरनाम्याचा विचार करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीपुढे काही सादर केलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत. बाबासाहेब आंबेडकर घटना समितीपुढे काही महत्त्वाचे पॉईंट्स घेऊन जातात. काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर? मूलगामी उद्योगधंद्यावर राष्ट्राची मालकी असली पाहिजे. उद्योग सरकारने चालवले पाहिजे. उद्योग हे सरकारने चालवले पाहिजे. हा फार महत्त्वाचा विषय बाबासाहेब सांगतात. मूलगामी आणि मूलभूत जे उद्योग या देशामधले आहेत, जे सार्वजनिक क्षेत्रातले आहेत, त्या सगळ्या सार्वजनिक क्षेत्रातल्या उद्योगांवरती राष्ट्राची मालकी असली पाहिजे. अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला, बाटाची असता कामा नये. म्हणून राष्ट्राची मालकी घेऊन उद्योग सरकारने चालवले तर सर्वसामान्यांचं कल्याण, तिथे रोजगार निर्माण होऊ शकतो, तिथे नोकऱ्या निर्माण होऊ शकतात आणि त्या पद्धतीने सामान्यांचा विचार होऊ शकतो. आणि सामान्यांमध्ये जी मोठी आर्थिक आणि सामाजिक विषमतेची जी दरी आहे, ती आर्थिक आणि सामाजिक विषमतेची दरी जी आहे ती अत्यंत प्रभावीपणे कमी करता येऊ शकते. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, विमा सक्ती करा. विमा ही सक्तीचा असला पाहिजे. इन्शुरन्स हा सक्तीचा असला पाहिजे. आज कोविडच्या काळामध्ये आपण पाहतो की गोरगरिबांना कुठल्याही प्रकारचा विमा नाहीये. आज गोरगरिबांना कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या तर त्यांचा विमा सक्तीचा नसल्यामुळे आज त्यांचे काय हाल होत आहेत ते आपण पाहतोय. आपण या कोविडच्या काळामध्ये आज बघतोय, आपण मुंबईवरनं उत्तर भारतामध्ये जाणाऱ्या सगळ्या गरिबांमध्ये बघा, भारताचा विकास आपल्याला त्या काळात दिसलाय. भारताचा खऱ्या अर्थाने चित्र आपल्याला दिसलं. काय चित्र दिसलं आपल्याला? आपण पाहिलं की दिल्ली असेल, पंजाब असेल, मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, आंध्र असेल, जे विकसित राज्य आहेत त्या विकसित राज्यांमधून जे लोंढे निघाले होते लोकांचे, गोरगरिबांचे पायी निघालेले जे लोंढे होते, करोडो लोक पायी गेले होते, त्यातून लक्षात घ्या की त्या भारताचा विकास किती झालेला आहे. आजही भारत दारिद्र्याच्या किती खाईत आहे हे आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, घटना समितीला सुद्धा सांगितलं होतं की शेती व्यवसाय सुद्धा राज्य पुरस्कृत असावा, स्टेटनी करावा, म्हणजे सरकारनी करावा. राज्य समाजवाद म्हणजे काय, दुसरं तिसरं काय, हेच आहे.
कल्याणकारी राज्याची संकल्पना बाबासाहेबांनी सांगितली संविधानामध्ये. जोपर्यंत कल्याणकारी राज्य निर्माण होत नाही, सर्वसामान्य जनतेचं कल्याण होत नाही. कल्याण म्हणजे काय तर आपल्या ताटामध्ये अन्न, पोळी, भाजी, आमटी, भात हा मिळाला पाहिजे, निवारा मिळाला पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे, अंगावरती वस्त्र मिळाले पाहिजे, हे आणि आरोग्याच्या सोयी मिळाल्या पाहिजे. आज बघतोय आपण केंद्र आणि राज्य सरकारांची आरोग्याची काय व्यवस्था झालेली आहे. कसलं कल्याणकारी राज्याची संकल्पना आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेसच सांगितलं होतं की संविधान सभेमध्ये ते भाषण सगळ्यांना माहिती आहे, जास्त त्याचं रिपिटेशन मी करणार नाही. 25 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेबांनी सांगितलं होतं. आणि या देशामध्ये अस्तित्वात असलेली जी लोकशाही आहे, या लोकशाहीबद्दल जे आहे बाबासाहेबांनी इशारा दिला होता. काय इशारा होता बाबासाहेब आंबेडकरांचा तर तो इशारा असा होता की या देशामध्ये खऱ्या अर्थाने जर विकास करायचा असेल तर नुसती राजकीय लोकशाही येऊन उपयोगाची नाहीये. सामाजिक आणि आर्थिक पातळीवर देखील लोकशाही येणं गरजेचं आहे. आणि नुसतीच राजकीय लोकशाही ती नामधारी आहे. निवळ 5 वर्षाला आपण मतदान करतो आणि त्याच्यानंतर लोकशाहीचं काय होतं आपण पाहतो. मित्रांनो, जेव्हा भारताला स्वातंत्र्य द्यायचं होतं, स्वतंत्र भारत निर्माण करायचा होता, त्यावेळेला एक चॅलेंज ब्रिटिश सरकारने आपल्या देशापुढे सुरुवातीला निर्माण केलं होतं. ते चॅलेंज आपण समजून घेतलं पाहिजे. ते चॅलेंज असं होतं की भारतीयांनी संविधान बनवून दाखवावं. भारतीयांनी संविधान बनवून दाखवावं हे आव्हान त्या काळामध्ये निर्माण झालेलं होतं. जेव्हा भारताला स्वतंत्र भारत म्हणून उदयाला आणायचं होतं, त्यावेळेला तुमचा देश तुम्ही कसे चालवणार आहात या दृष्टिकोनातून बाबासाहेब आंबेडकरांना आणि एकूणच या देशातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांपुढे एक आव्हान होतं. ते आव्हान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलं होतं. संविधान बनविण्याचं जे आव्हान आहे, कसं बनवायचं असतं संविधान, ते आव्हान स्वीकारणारा एकमेव बाप आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. संविधान बनविण्याचे 3 प्रयत्न त्या काळामध्ये विसफल झाले होते. का सफल झाले नाही? बाबासाहेब आंबेडकरांना संविधान का लिहावं लागलं? कारण या देशामध्ये 1927ला लॉर्ड बर्किन हँड नावाचा माणूस आहे. त्यांनी भारतीय नेत्यांना एक चॅलेंज केलं की संविधान बनवून दाखवावं. त्यांनी आव्हान दिलं होतं. हे आव्हान स्वीकारून 1927ला नेहरू यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी संविधान बनविलं होतं. पुढे त्याला नेहरू रिपोर्ट असं नाव दिलेलं आहे. 1927 मध्ये नेहरू रिपोर्ट आला. पुढे या नेहरू रिपोर्टला संविधान असं संबोधल्या गेलं. परंतु त्या रिपोर्टमध्ये कुठल्याही प्रकारची सामाजिक समता नव्हती, आर्थिक समता नव्हती आणि ते विषमतेवर आधारित असलेला रिपोर्ट असल्यामुळे त्याची स्वीकृती कोणाकडूनही झाली नाही आणि ती स्वीकृती मिळू शकली नाही. सर्व राष्ट्रीय पुढाऱ्यांनी या संविधानाला मानलं नाही आणि त्याचे अग्निसंस्कार करून ते मोकळे झाले. म्हणजे नेहरूंनी निर्माण केलेला जे रिपोर्ट होता तो रिपोर्ट कुणालाही कधीही, तुम्हाला सांगतो की आजही कुठल्याही प्रकारचा रिपोर्ट नेहरूचा स्वीकारला गेला नाही. हा स्वीकारला गेला नाही आणि लोकांनी त्याला अग्निसंस्कार करून टाकलं, त्याला मृत घोषित केलं. त्याच्यानंतर दुसरा झाला प्रयत्न 1930 मध्ये. 1927ला नेहरू रिपोर्ट आणि दुसरा प्रयत्न झाला 1930 मध्ये लंडन येथे गोलमेज परिषदेमध्ये. स्वाधीनता आंदोलनकर्त्यांनी पुढे येऊन तो जो विचार आहे, त्या पुढाऱ्यांनी आपापसामध्ये जे मतभेद आहेत, जे संघर्ष आहेत, हे सगळे संघर्ष रचनात्मक दृष्टिकोनातून संविधानाचं कार्य करू शकले नाही. म्हणजे 1930, 32, 31 मध्ये जे गोलमेज परिषदा झाल्या होत्या, त्या गोलमेज परिषदांमध्ये देखील संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु वास्तविक पाहता आपण विचार केला पाहिजे की तिथे पण ते सफल झाले नाही. आपापसामध्ये मतभेद होते, आपापसामध्ये संघर्ष होता, झगडा होता आणि रचनात्मक संविधानाचं कार्य त्या काळात 1930ला होऊ शकला नाही. तिसरा प्रयत्न महत्त्वाचा होता तो म्हणजे तेज बहादूर सप्रू यांच्या अध्यक्षतेखाली सप्रू समिती स्थापन करून बनविण्यात आलेला तिसरा प्रयत्न होता, संविधान बनवण्याचा तिसरा प्रयत्न. परंतु हा प्रयत्न देखील असफल झाला होता. हे सगळे संदर्भ आहेत पुस्तकांमध्ये. मनुवाद किंवा विषमता, सामाजिक विषमता, सामाजिक तेढ, एकमेकांप्रती नसलेली आस्था जेव्हा निर्माण होत असते
त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा विचार आपल्या डोक्यात जेव्हा ठेवतो आपण, विषमतेचा डोक्यात विचार असतो, जेव्हा समतेचा विचारच डोक्यात नसतो, तेव्हा संविधान बनवणं अशक्य होतं. म्हणून गांधी आणि नेहरू यांनी एक महत्त्वाचा प्रयत्न केला होता. नव भारत टाइम्समध्ये हे आर्टिकल प्रकाशित झालं होतं. त्या आर्टिकलनुसार मी संदर्भ देऊन सांगतो की गांधी नेहरू यांनी भारताचं संविधान बनविण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे घटनातज्ञ आयर्विन यांना भारतीय संविधान लिहिण्यासाठी बोलवलं होतं. त्यांना आयात करण्यासाठी विचार सुरू होता. ते लिहिण्याचा प्रयत्न करणार होते, परंतु आयर्विन इतके हुशार होते की यांनी भारतीय संविधान लिहिण्यासाठी त्यांना ज्या पद्धतीनं विचार व्यक्त केला होता, त्यांनी सांगितलं की तुमच्या देशामध्ये 3 घटनातज्ञ आहेत. त्या 3 घटनातज्ञांनी जर नकार दिला तर आयर्विन नावाचा माणूस जो ऑस्ट्रेलियाचा घटनातज्ञ आहे तो आपलं संविधान लिहिणार होता. परंतु तो इतका प्रामाणिक होता की त्याने सांगितलं की भारतामध्ये 3 व्यक्ती आहेत जे संविधान लिहू शकतात. 1 नंबरवरती होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव, दुसरं नाव होतं VN राव यांचं व तिसरं नाव होतं बॅरिस्टर जयकर यांचं. हे 3 नावं जी सुचविली होती ती आयर्विन या ऑस्ट्रेलियाच्या घटनातज्ञांनी ही नावं सुचवली होती. अशा पद्धतीनं घटनेचा इतिहास आहे मित्रांनो. नेहरू रिपोर्ट पासून सप्रू समिती असेल, गोलमेज परिषदा असतील, या सगळ्या गोलमेज परिषदांच्या माध्यमातून, सप्रू समितीच्या माध्यमातून, नेहरू रिपोर्टच्या माध्यमातून या देशाचं संविधान गोलमेज परिषदेच्या माध्यमातून बनवण्याचा प्रयत्न झाला. परंतु या देशातल्या पुढाऱ्यांमध्ये समतावाद नसल्यामुळे, या देशातल्या पुढाऱ्यांमध्ये गरिबांप्रती कुठल्याही प्रकारची करुणा नसल्यामुळे ते या देशाचं संविधान बनवण्यामध्ये विसफल झाले. आणि म्हणून या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं भारतीय लोकशाहीचं भवितव्य काय असेल. व्हॉइस ऑफ अमेरिका या नभोवाणी केंद्रातून बाबासाहेबांनी भाषण केलं. व्हॉइस ऑफ अमेरिका रेडिओ केंद्रावरनं भाषण केलं होतं बाबासाहेब आंबेडकरांनी. 20 मे 1956चं भाषण आहे. जाती व्यवस्थेमुळे भारतीय लोकशाहीला फार भवितव्य नाहीये बाबासाहेब असं म्हणायचे. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्था असल्यामुळे भारतीय लोकशाहीला फारसं भवितव्य नाहीये. जीवनाच्या प्रत्येक पातळीवर प्रत्येक जात आपल्या जातीला एक राष्ट्र समजते. प्रत्येक जात आपल्या जातीचाच विचार करते आणि म्हणून यामध्ये मागासवर्गीयांना कुठल्याही प्रकारचं स्थान नाहीये. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माणूस मेला तरी आपली संपत्ती इतरांना सोडत नाही. मग जैन असो, पारसी असो, मारवाडी असो, सगळे लोक असो, कारण इतरांना आपण काहीही सोडून जाऊ शकत नाही. माणूस मरताना देखील अशा पद्धतीने विचार करतो मित्रांनो, काहीही द्यायचा विचार करत नाही. आणि म्हणून शिक्षणामुळे जातीचा विध्वंस होऊ शकतो काय, याचं उत्तर सुद्धा आजच्या काळामध्ये नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं 1952 मधल्या निवडणुकांमध्ये, मुझे पडे हुए लोगों ने धोखा दिया. त्याचं कारण असं होतं की आजचा शिकलेला, आजचा विकसित व्यक्ती, आजचा विकसित समाज हा जास्त जातीवादी झालेला आहे. आज जास्त धर्मप्रिय झालेला आहे. आज जास्त शिकले सवरलेली लोक मंदिरांची दारं उघडा करा म्हणतायत. आज मंदिरं उघडणे आणि मस्जिदी उघडणे, चर्च उघडणे, बुद्ध विहार उघडणे हा महत्त्वाचा प्रश्न वाटतो. पण आजच्या देशात देखील बाबासाहेब आंबेडकरांना महत्त्वाचा जर कोणता प्रश्न वाटत होता तर सर्वसामान्य माणसाला शिक्षण मिळेल काय. आजचं शिक्षण महत्त्वाचा विषय आपण कुठेही मांडत नाही आणि शिक्षण सोडून आपण मंदिराकडे चाललो. उच्च जातीतील उच्च शिक्षित जाती टिकवण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांच्या लेवललाच कनिष्ठ जातीतले लोक जेव्हा वर जात आहेत ते देखील जातीच टिकवण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून या देशामध्ये अस्तित्वात असलेली कनिष्ठ, वरिष्ठ, उच्च, नीच ही जी भावना आहे ही विरघळून टाकणं शक्य नाही आणि त्यामुळे या देशाचा विकास होणं अत्यंत अवघड आहे. संसदीय लोकशाहीच्या अपयशामुळे बंडाळी निर्माण होते, अन्नागोंदी निर्माण होते आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जालंधरमध्ये DV कॉलेजमध्ये जालंधरला जे दिलेलं भाषण आहे, वॉल्टर बेगॉड नावाचा विचारवंत म्हणतो की संसदीय सरकार म्हणजे चर्चेद्वारे सरकार, लाथाबुक्क्यांद्वारे नाही. आज आपण पाहतो की सरकार चालवत असताना सगळे चर्चा करण्यापेक्षा, विचार करण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली चर्चा या देशात होत नाही.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अस्तित्वात असलेले ठराव या देशामध्ये पास होत नाहीत आणि म्हणून संसदीय शासन प्रणाली आहे. जगातील अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून लोक म्हणतात बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक देशांचा अभ्यास केला, तिकडून हे केलं, कॉपी पेस्ट केलं. संविधान हे कॉपी पेस्ट असू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचं चिंतन आणि मनन, घटनांचा अभ्यास करून केलेलं मनन, 2500 वर्षापूर्वी बुद्धाच्या काळातली संसदीय लोकशाही, बुद्धाच्या काळातला संघ, तिथली लोकशाही, त्या मार्गाने ज्या पद्धतीने निर्णय बुद्धाच्या काळात होते ते बुद्ध तत्वज्ञानातून आपल्या देशामध्ये संविधानाची निर्मिती झाली आणि बुद्धाच्या तत्वज्ञानाला अभिप्रेत असलेली सगळी गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामधल्या सगळ्या लोकांच्या विकासासाठी आणण्याचा प्रयत्न केला आणि राजकीय लोकशाही बरोबर आर्थिक सामाजिक पातळीवर सुद्धा आपल्या देशामध्ये लोकशाही कशा पद्धतीने निर्माण होईल, म्हणजे काय तर स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि न्याय कसा या देशामध्ये निर्माण होईल या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मूलतत्व जे आहेत अमेरिकेच्या संविधानामध्ये, भारताच्या संविधानामध्ये आणि रशियाच्या संविधानामध्ये आमूलाग्र असा एक फार मोठा हे आहे, फरक आहे. अमेरिकेच्या संविधानामध्ये स्वातंत्र्य आहे पण समता नाहीये. लक्षात घ्या मित्रांनो, अमेरिकेच्या संविधानामध्ये स्वातंत्र्य आहे पण समता नाही. आजही निग्रोंना रस्त्यावरती गोळ्या मारल्या जातात. आजही $20 $100 निग्रोंना, काळ्यांना, अमेरिकन निग्रोंना गोळ्या मारल्या जातात. याचा अर्थ असा आहे की तिथे आजही वंशभेद आहे. निग्रो आणि गोरे आणि काळा भेद आहे आणि म्हणून स्वातंत्र्य आहे पण समता नाही. रशियाच्या संविधानाचा जर विचार केला तर रशियाच्या संविधानामध्ये समता आहे परंतु स्वातंत्र्य नाही, कारण तिथे देखील स्वातंत्र्य नाही. आणि भारताच्या संविधानाचा जेव्हा आम्ही विचार करतो, भारताच्या संविधानामध्ये समता आहे, स्वातंत्र्य आहे, बंधुभाव आहे आणि न्याय देखील आहे. आणि म्हणून अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की जोपर्यंत समता, स्वातंत्र्य, बंधुभाव या देशामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा विकास होऊ शकत नाही. मित्रांनो, हे सगळं बॅकग्राऊंड संविधानाच्या बाबतीत मी निर्माण केलेलं आहे. जे 15-20 मिनिटापासून बोलत आहे मी संविधानावर एक शब्द सुद्धा बोललेलो नाही. आता संविधानाची विशेषता काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. संविधान हे प्रत्येक नागरिकाने वाचलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचा मसुदा लिहिला, त्याचं लेखन केलं, त्याचा ड्राफ्टिंग केली म्हणून फक्त बाबासाहेबांच्या समाजानेच ते वाचणं गरजेचं नाहीये. भारताचा संबंध, देशाचा महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहे. संविधान हे एक मौलिक कायदा आहे, फंडामेंटल लॉ म्हणतात त्याला. आणि त्याचा अभ्यास करणं, त्याचं मुख्य काम काय आहे हे लक्षात घ्या. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सरकार आणि देशामध्ये, आज सरकार आणि देश जो आहे, जे देशातली जनता जी आहे, सरकार आणि देशातल्या नागरिकांमध्ये जो संबंध आहे, लक्षात घ्या, देशाचं सरकार, मग ते राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये ज्या वेळेला आम्ही विचार करतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने या दोघांमधला सहसंबंध, या दोघांमधलं कोरिलेशन, या दोघांमध्ये असलेलं रिलेशन, सरकार आणि जनता याचं रिलेशन जे आहे हे स्थापन करण्याचं दस्तावेज म्हणजे संविधान आहे. म्हणजे काय आहे की नागरिकांमध्ये आणि सरकारमध्ये मध्ये काय असेल तर ते संविधान आहे. म्हणून हे संविधान समजून घेतलं पाहिजे आपण. संविधान काय आहे तर 465 अनुच्छेद आहेत, आर्टिकल्स आहेत, 25 भागांमध्ये आणि 12 अनुसूचींमध्ये लिहिलेलं संविधान जे आहे हे संविधान अमेरिकेत पहिलं लिखित संविधान आहे, परंतु सगळ्या जगातलं मोठं संविधान. गणतांत्रिक देशांमध्ये, लोकशाही देशांमध्ये सगळ्यात मोठं लांब असलेलं लिखित संविधान कोणतं जर असेल तर ते फक्त भारताचं आहे. अमेरिकेचं संविधान छोटं आहे, परंतु भारताचं संविधान आणि जगातल्या सगळ्या संविधानांचा जर अभ्यास केला तर भारताचं संविधान खूप लांब आहे. कारण भारताची लोकसंख्या आणि भारतामध्ये अस्तित्वात असलेली लोकसंख्या, भारतामध्ये अस्तित्वात असलेले धर्म,
भारतामध्ये अस्तित्वात असलेले पंथ, वंश, भारतामध्ये अस्तित्वात असलेल्या 7,000 जाती, या सगळ्यांचा जेव्हा विचार करावा लागतो त्यावेळेला आमचं संविधान हे मोठंच होणार होतं. कारण छोटी गोष्ट नाहीये इतक्या लोकांना सांभाळून काम करणं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आज ज्या पद्धतीने एवढं मोठं संविधान लिहिलं, तो संविधान दस्तावेज सरकारला प्रश्न विचारण्यासाठी आहे मित्रांनो, संविधानाची पूजा करण्यासाठी नाहीये. संविधान जर वाचले तर सरकारला, राज्य सरकारला, केंद्र सरकारला आणि आपल्या देशात अस्तित्वात असलेल्या पंचायत राजला प्रश्न जर विचारायचे असतील तर संविधानाशिवाय आपण प्रश्न विचारू शकत नाहीत. आणि म्हणून संविधान सरकार आणि लोकांमधला दुवा आहे, ते संबंध प्रस्थापित करणारी प्रक्रिया आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी जेव्हा सगळे लोक म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, लोकांनी टीका करतात, आजही लोक टीका करतात, त्या केल्या पाहिजे. कारण बाबासाहेब ही आवडणारी व्यक्ती नाहीये देशातल्या लोकांना. बाबासाहेब आंबेडकर का आवडत नाही? भारतामध्ये समता मूल्य आवडत नाही लोकांना. बाबासाहेब आंबेडकरांनी एकाच वर्गाचा विचार करून त्यांच्याच विकासासाठी जर काम केलं असतं तर लोकांनी वा 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 म्हणले असते, परंतु असं नाहीये. बाबासाहेब आंबेडकर का आवडत नाहीत? कारण बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा व्यक्ती आहे. बाबासाहेब आंबेडकर समतेचा पुरस्कार करणारा व्यक्ती आहे. बाबासाहेब आंबेडकर न्यायाची गोष्ट सांगतो म्हणून आवडत नाही, कारण या देशाच्या इतिहासामध्ये न्याय नाही, या देशाच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्य नाही, या देशाच्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थाने बंधुभाव नाही आणि समता तर कुठेही नाही, आजही नाही, तेव्हाही नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं संविधान लिहित असताना बाबासाहेब आंबेडकर नुसते संविधान समितीमध्ये मसुदा समितीचं काम बघत नव्हते मित्रांनो. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये काम करत असताना एका ड्राफ्टिंग कमिटी बरोबर 15 समितीचे सुद्धा सदस्य होते, त्याचंही काम बाबासाहेब करत होते. म्हणजे संविधान समिती बरोबर, घटना समिती बरोबर किंवा त्याच्यामध्ये ज्या 15 समित्या होत्या त्या समित्यांचे सुद्धा बाबासाहेब आंबेडकर सदस्य होते. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा अभ्यासू, एवढा न्यायप्रिय व्यक्तिमत्व त्या काळात नव्हतं. कारण बाबासाहेबांचं ओपिनियन महत्वाचं आहे, बाबासाहेबांचा विचार महत्वाचा आहे. या दृष्टिकोनातून नेहरूंची ज्यांनी आत्मकथा लिहिली, मायकेल ब्रेचर नावाच्या व्यक्तीने, त्याने नेहरू अ पॉलिटिकल बायोग्राफी हा एक पुस्तक लिहिलं 1959 मध्ये मायकेल ब्रेकर यांनी. संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची काय गरिमा होती, बाबासाहेब आंबेडकरांनी कसं विनम्रतेनं काम केलं होतं, ते सगळं या पुस्तकामध्ये आलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा समाज किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या मानणारा समाज जेव्हा आपली भूमिका मांडत असतो त्यावेळेला लोक म्हणतात परंतु आपण पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे. संविधान सभा जी आहे त्या सगळ्यांनी बाबासाहेबांचं कौतुक केलेलं आहे. डिबेट्स वाचले पाहिजे. संविधान सभेचे डिबेट जे आहेत ते आपण सातत्याने चिंतन केले पाहिजे, वाचले पाहिजे. आणि त्या संविधान सभेमध्ये अस्तित्वात असलेले जे सदस्य आहेत त्या सगळ्या सदस्यांचा आपण विचार जर केला तर आपण त्या पद्धतीनं विचार बघू शकतो की वाचू शकतो, अभ्यासू शकतो. पण तो अभ्यास करणार कोण? अभ्यास करण्याची वृत्ती या देशात नाहीये. अभ्यास करणं म्हणजे सम्यक दृष्टिकोनातून अभ्यास करणं, नुसतं परीक्षार्थी होणं नाही. परीक्षेपुरता अभ्यास करून निव्वळ पगार मिळते म्हणून अभ्यास करणारा वर्ग नाही चालत. संविधान सभेमधल्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जोपर्यंत होत नाही, तिथले डिबेट्स, तिथले कौतुक बाबासाहेबांचं जे आहे ते जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने विकास होऊ शकत नाही आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकर आपल्याला समजू शकत नाही. म्हणून कित्येक विषयांवरती बाबासाहेब आंबेडकर विद्वान होते हे सांगण्याची आज गरज नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांची संविधानावर छाप होती हे सांगण्याची देखील आज गरज नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं जे संविधान आहे त्या संविधानाच्या प्रत्येक मूलतत्वाची गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. ती समजली तर आम्ही लोकांना सांगू शकू, ती समजली तर आम्ही लोकांना बोलू शकू, चर्चा करू शकू. अन्यथा आपण चर्चा करू शकणार नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा संविधान सभेमधले जे लोक आहेत त्या सगळ्या संविधान सभेतल्या लोकांनी जर पहिल्यांदा तुम्हाला संविधान समजून घ्यायचं असेल तर पहिले फक्त 20 पानं समजून घ्या. पहिले 20 पानं जर आपण समजून घेतले तर आपल्याला लक्षात येईल की काय चाललेलं आहे, काय आवश्यक आहे.
बस 20 पानं तरी वाचले पाहिजे संविधानाचे. संविधानामध्ये अस्तित्वात असलेले जे 20 पेजेस आहेत ते 20 पेजेसचं देखील आपण वाचन करू शकत नाही. काय आहे? संविधान सुरक्षित असेल तर आपण सुरक्षित असू, आपण सुरक्षित असलो तर हा देश सुरक्षित असेल. लक्षात घ्या, संविधान सुरक्षित है तो हम सुरक्षित है, हम सुरक्षित है तो भारत सुरक्षित है. आता भारताच्या सुरक्षिततेसाठी संविधान महत्वाचं आहे. भारतातल्या प्रत्येक माणसाच्या सुरक्षिततेसाठी संविधान महत्वाचं आहे. कारण संविधान वाचले की प्रश्न निर्माण होतात आणि प्रश्न निर्माण झाले की लोक रस्त्यावर उतरतात आणि सरकारला प्रश्न करतात. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं, भारताच्या संविधानाचं आपण चिंतन आणि मनन करतो, ही फार मोठी गोष्ट आहे आजच्या दिवशी. आज खऱ्या अर्थाने संविधानाची खूप गरज आहे. आजची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये संविधान कुठेही दिसत नाही, संविधानाचं नाव सुद्धा येत नाही. आणि म्हणून आजच्या ज्या व्यवस्थेमध्ये संविधानाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आम्ही भारताचे लोक, बघा उद्देश पत्रिकेमध्ये बाबासाहेबांच्या प्रिएम्बलमध्ये आम्ही भारताचे लोक, आम्ही, कोणी नाही दुसरा, SC ST OBC ओपन BT कॅटेगरी नाहीये, काही नाहीये. आम्ही भारताचे लोक, कोणी भांडवलदार नाही, कुठला जमीनदार नाहीये, कोणता धर्म नाही, कोणती जात नाही, कोणता पंथ नाही. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम लोकशाही गणराज्य. सुरुवातीचे 3 शब्द होते, परंतु 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती झाली, त्यामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द आले. म्हणजे 1976 पासून 2 शब्द ऍड झाले पहिल्या ओळीमध्ये. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम लोकशाही गणराज्याऐवजी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा, आणि त्याचे सगळे जे नागरिक आहेत, सगळे नागरिक, अंबानी नाही, अदानी नाही, टाटा, बिर्ला, बाटा, जे आमच्या वामनदादा कर्डकांनी गाणं लिहिलेलं आहे, टाटा, बिर्ला, बाटा, आमचा वाटा कुठे हो, अशा लोकांची नावं नाही आहेत. आम्ही भारताचे लोक, भारत घडवायचा आहे, सार्वभौम भारत घडवायचा आहे, समाजवादी धर्मनिरपेक्ष भारत घडवायचा आहे, लोकशाही गणराज्य असलेला देश घडवायचा आहे आम्हाला. आणि हे जर घडवायचं असेल तर या देशातल्या सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक सगळ्यांमध्ये न्याय प्रस्थापित झाला पाहिजे. हे पहिलेच संविधानाच्या प्रिएम्बलमध्ये दिलेलं आहे. जर भारत घडवायचा असेल तर समाजामध्ये आर्थिक पातळीवर, समाज पातळीवर आणि राजनैतिक पातळीवर न्याय असला पाहिजे. प्रत्येकाला विचार करण्याची, अभिव्यक्ती करण्याची, विश्वास करण्याची, श्रद्धा करण्याची, उपासना करण्याचं स्वातंत्र्य पाहिजे. जर स्वातंत्र्य नसेल तर आपण काही करू शकत नाही, न्याय नसेल तर आपण काही करू शकत नाहीत. आणि संधीची समानता, दर्जाची समानता, आजच्या काळामध्ये समानता कुठेही दिसत नाही मित्रांनो. 70-72 वर्ष झाले, 70-72 वर्षाच्या काळामध्ये आज कुठेही संविधानानंतर देखील समता दिसत नाही. समान पातळीवरच्या लोकांना समान न्याय आणि खालच्या लोकांना न्याय नाही, अशा प्रकारची भूमिका या देशामध्ये निर्माण होताना दिसत आहे. आणि म्हणून दर्जाची समानता आणि संधी निर्माण करत असताना निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा निर्माण झाली पाहिजे. बघित तुम्ही कोविडमध्ये जे लोक गेले, विकसित भागाकडनं अविकसित भागाकडे जसे पायी पायी लोक गेले, काय प्रतिष्ठा होती त्या लोकांची आपण पाहिलं. संविधानाच्या पहिल्या शब्दात आहे, व्यक्तीला प्रतिष्ठा निर्माण झाली पाहिजे. काय प्रतिष्ठा दिली? लोकांना पायी पायी चालताना चप्पल नव्हती, लोकांना जेवायला नव्हतं, लोकांना खायला नव्हतं. हजारो कोटी लोक या देशामध्ये आजही प्रतिष्ठित जीवन जगत नाहीत. कुठल्याही प्रकारचं बंधुभाव नाहीये, सगळ्यांनी त्यांना सोडून दिलं वाऱ्यावरती. हे दिसून आलं. कसली राष्ट्राची एकता आणि एकात्मता. 1977 पर्यंत एकात्मता शब्द नव्हता, फक्त राष्ट्राची एकता हा शब्द होता. परंतु 1977 3 जानेवारीमध्ये राष्ट्राची एकता आणि एकात्मता जी आहे ही निर्माण झाली. अशी आश्वासन देणारी बंधुता, कुठला बंधुभाव, अशी आश्वासन देणारा बंधुभाव निर्माण झालाय का 72 वर्षामध्ये? आजही 72 वर्षाच्या इतिहासाचा जर अभ्यास केला तर या देशामध्ये एकात्मता, आत्मीयतेची भावना ही कुणामध्ये निर्माण झालेली नाहीये. म्हणून
या देशामध्ये एकात्मतेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकर करत होते. राष्ट्राची एकता निर्माण करण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते. परिणामी संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 मध्ये संविधान अंगीकृत केलं, अधिनियम निर्माण केले आणि ते संविधान स्वतःला अर्पित केलं. लोकांनीच निर्माण केलेलं संविधान लोकांनीच अर्पण केलं, पण त्याचं वाचन कुणी केलं नाही. संविधान सभेनं लोकांनीच अर्पण केलं, लोकांनीच स्वीकृत केलं, लोकांनीच निर्माण केलं, पण भारतातल्या लोकांनी संविधानाचं वाचन केलं नाही. त्याचा परिणाम झाला की भारतातल्या लोकांची विचार करण्याची शक्ती खुंटली. कारण संविधानाचा अभ्यास न केल्यामुळे, संविधानाची विचार न कळाल्यामुळे लोक कुठल्याही प्रकारचा देशामध्ये विचार न करू शकल्यामुळे प्रश्न निर्माण नाहीत करू शकत. आणि प्रश्न निर्माण जेव्हा होत नाहीत, जेव्हा लोकांचे प्रश्न लोक निर्माण करत नाहीत, लोक बोलत नाहीत, तोपर्यंत कुठलंही सरकार कुठल्याही पद्धतीचं काम करू शकत नाही. अशा दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे आणि म्हणून संविधान सभेचा अभ्यास केला पाहिजे. संविधानाच्या प्रिॲम्बलचा अभ्यास नीट केला पाहिजे. बरं, नीट अभ्यास करायचा तर संविधानामध्ये त्या उद्देश पत्रिकेमध्ये प्रिॲम्बलमध्ये जे महत्त्वाचे शब्द आहेत त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. पहिला शब्द काय? भारताचे लोक आम्ही सार्वभौम राष्ट्र निर्माण करणार आहोत. सार्वभौम या शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. सार्वभौम याचा अर्थ कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव नसणे. कुठलीही बाह्य शक्ती जी आहे त्या शक्तीचा प्रभाव नसणे म्हणजे सार्वभौम राष्ट्र होय. फक्त सर्वेसर्वा असणे म्हणजे नाहीये सार्वभौमत्व. म्हणून सार्वभौमत्व या शब्दाचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव नसणे, कुठलीही शक्ती आपल्याला कुठेही कंट्रोल करू शकणार नाही. म्हणून सार्वभौम देश आहे म्हणजे आम्ही आमचा देश चालवतो भारतीय म्हणून. दुसरा महत्त्वाचा शब्द आहे तो म्हणजे समाजवादी. समाजवादी शब्द म्हणजे काय? समाजवादी शब्द म्हणजे काय? सरकार आणि खाजगी क्षेत्र जे आहे सोबत दोन्ही क्षेत्र एकत्र काम करतील आणि दोघंही सामान्य माणसाचा विकास करतील, या दृष्टिकोनातून समाजवादी शब्द आहे. आजच्या काळाचा जर आपण विचार केला तर सरकार आणि खाजगी क्षेत्र दोघंही एकमेकांना पूरक आहेत, एकमेकांचे शत्रू नाही आहेत, बाबासाहेब आंबेडकर सांगतात. आणि म्हणून खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्र जे आहे हे मिळून विकास करेल. आमच्या देशामध्ये आता खाजगी क्षेत्रच विकास करू शकतं हे हायपोथेसिस निर्माण झालं, हे गृहीतक निर्माण झालं. आणि म्हणून आज सरकारी क्षेत्रातले सगळे उद्योग बंद पडतायत. बघा तुम्ही BSNL, LIC, बँका यांचे काय हाल होत आहेत. सरकार कशा पद्धतीने चाललेलं आहे याचे प्रश्न निर्माण केले पाहिजे, जनतेने प्रश्न निर्माण केले पाहिजे. समाजवादी समाज रचना निर्माण करण्यासाठी सरकार आणि खाजगी क्षेत्र हे सोबत आलं पाहिजे आणि त्यांनी विकास केला पाहिजे, दोन्ही क्षेत्राचा विकास झाला पाहिजे. त्यानंतर धर्मनिरपेक्ष. ऑक्सफर्ड डिक्शनरी उघडून बघा. ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये सेक्युलरचा अर्थ काय आहे? शांतपणे डोकं ठेवून विचार करा. धर्मनिरपेक्ष शब्दाचा अर्थ काय आहे? शासन, नीती, नियम, शिक्षण इत्यादी गोष्टी धर्मापासून स्वतंत्र असल्या पाहिजे. बघा, धर्मनिरपेक्षतेचा अर्थ काय आहे? सरकार आणि नीती नियम म्हणजे जी प्रिन्सिपल्स आहेत, रूल्स आहेत, सरकार आहे आणि शिक्षण महत्त्वाचा मुद्दा आहे. एज्युकेशन जे आहे हे धर्मापासून स्वतंत्र असले पाहिजे. आमच्या देशामध्ये शिक्षणाची जेव्हा सुरुवात होते त्याच वेळेला आमच्या देशात धर्म शिक्षण सुरू होत असतं. मुलगा बालवाडीत किंवा KG मध्ये गेला की तिथूनच धार्मिक शिक्षणाला सुरुवात होत असते. आणि कशा पद्धतीने देश धर्मनिरपेक्ष निर्माण होईल? नाही निर्माण होऊ शकत. आणि म्हणून शासन असेल, शासनाचे नियम असतील, पॉलिसी असतील आणि एज्युकेशन असेल, हे सगळं धर्मापासून स्वतंत्र असलं पाहिजे. शासनाने सर्वांना समतेनं वागवलं पाहिजे. एकाला वेगळा न्याय, दुसऱ्याला दुसरा न्याय, अशा पद्धतीने आपल्या देशामध्ये अत्यंत प्रभावीपणे विचार मांडावा लागणार आहे. आणि शासनाने सर्वांना समानतेने वागवावं. जगातील सर्व राज्यकर्ते, मग US असेल, इंडिया असेल, चायना असेल, या सगळ्या देशातली लोक जे आहेत, रशिया सुद्धा, हे कुणीही
राष्ट्रप्रमुख जे आहेत धर्मनिरपेक्षता मानत नाहीत, धर्म समोर करूनच निवडणुका लढतात. आज US मध्ये, अमेरिकेमध्ये निवडणुका आहेत, आजही तिथे धर्म समोर ठेवून, बायबल हातात घेऊन लोकांपुढे मतदान मागितल्या जातं. आजही आपल्या देशामध्ये कुठलंही निवडणूक आली, साधी सरपंचापासून ते पंतप्रधान किंवा लोकसभा, विधानसभा, हे धर्माशिवाय होऊ शकत नाहीत, जातींशिवाय होऊ शकत नाहीत. आणि म्हणून आपल्या देशामध्ये अशा पद्धतीने हे राष्ट्र निर्माण होऊ शकत नाहीये. त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे लोकशाही. लोकशाही म्हणजे काय? अब्राहम लिंकननी केलेली व्याख्या बरोबर आहे. लोकांनी लोकांसाठी, लोकांच्या विकासाकरिता, बाय द पीपल, फॉर द पीपल, ऑफ द पीपल यांनी निर्माण केलेलं जे आहे. लक्षात ठेवा, लोकशाहीचा जर 2 ओळीमध्ये अर्थ काढायचा असेल तर शासन व्यवहारामध्ये लोकांचा सहभाग हे मुख्य लक्षण लोकशाहीमध्ये असतं. जेवढे काही सरकारचे व्यवहार असतात ते सगळे सरकारचे व्यवहार हे लोकांच्या सहभागातून असले पाहिजे. म्हणजे कुठलंही धोरण ठरवायचं असेल तर लोक सहभागातून ते धोरण ठरवलं पाहिजे. कोणत्या एका व्यक्तीने धोरण ठरवता कामा नये, कोणत्याही देशाच्या एका व्यक्तीने देश चालवता कामा नये. कुठल्याही एका व्यक्तीने अशा पद्धतीचा विचार नाही चालू शकत. लोकांचा सहभाग हे मुख्य लक्षण आहे. त्यानंतरचा शब्द आहे गणराज्य. गणराज्य याचा अर्थ काय आहे? गणराज्य हा अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. गौतम बुद्धाने स्थापन केलेल्या बौद्ध संघाची कार्यपद्धती म्हणजे गणराज्य होय. सिद्धार्थ गौतम बुद्धाने जे निर्माण केलेली भूमिका आहे, ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. संघाची त्यांची कार्यपद्धती अत्यंत महत्त्वाची आहे, म्हणजे गणराज्य असणार आहे. आता गणराज्य म्हणजे काय? बुद्ध कशा पद्धतीने कार्यपद्धती चालवण्याची भाषा करत होते? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिल्यांदा कुठल्याही प्रश्नावरती प्रस्ताव आले पाहिजे. प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे. चर्चा झाल्यानंतर ठराव आले पाहिजे. आणि ठराव आल्यानंतर गुप्त मतदान झालं पाहिजे किंवा उघड मतदान झालं पाहिजे. आणि नंतर बहुमताने निर्णय घेतले पाहिजे. आज आपल्या देशामध्ये कुठे प्रस्ताव दिसत नाहीत, कुठे चर्चा दिसत नाहीत, कुठे ठराव नाहीत, कुठे गुप्त किंवा उघड मतदान नाहीये आणि निर्णय बहुमताने होताना दिसत नाहीयेत. आपल्या ज्या गणराज्य आहे, आजचं गणराज्य जे आहे, हे गणराज्य त्याचं रूपांतरण वंश परंपरागत झाल्यामुळे त्याचे राज्यशाहीमध्ये रूपांतरण होत आहे. म्हणजे राजेशाही सारखंच गणराज्य दिसून येते. आणि ही भीती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती की गणराज्याचं रूपांतरण वंश परंपरेने चाललेल्या, म्हणजे गांधी घराणा असेल, आजचा सरपंच देखील आपल्या सुनेला, आपल्या लेकाला, आपल्या पोराला, आपल्या पोरीला, आपला आमदार आपल्या पोराला, पोरीलाच, हे घराणेशाही. म्हणजे आजही राजेशाही, कुठे गणराज्य दिसत नाहीये. प्रत्येक नेता आपल्या लेकरांना समोर करतो, आपल्याच लोकांना पुढे करतो, आपलाच नगरसेवक, आपल्याच घरामध्ये नगरसेवक पद राहिलं पाहिजे, आपल्याच परंपरागत वंश परंपरेने आमदार पद राहिलं पाहिजे, खासदार पद राहिलं पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका जी निर्माण झालेली आहे देशामध्ये, ती अत्यंत घातक आहे. लोकशाही निर्माण होऊ शकत नाही, गणराज्यही निर्माण होऊ शकत नाही. आणि म्हणून ही वंश परंपरागत चालत आलेल्या बाबी ज्या आहेत, ऑटोमॅटिक तिचं रूपांतरण राज्यशाहीमध्ये होतं. म्हणजे इट इज ट्रान्सफर फ्रॉम गणराज्य टू राज्यशाही. डिक्टेटरशिपमध्ये निर्माण होतं ते सगळं. ही राज्यशाही महत्त्वाची आहे का बघा. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, राष्ट्राची एकता आणि एकात्मता निर्माण करायची असेल तर सार्वभौम राष्ट्र निर्माण झालं पाहिजे, धर्मनिरपेक्ष राष्ट्र निर्माण झालं पाहिजे, समाजवादी राष्ट्र निर्माण झालं पाहिजे. लोकशाही आणि गणराज्य राष्ट्र घडवायचं असेल तर लोकच घडवू शकतात, अन्यथा जाती आणि धर्माच्या आधारावर असलेली जनता राष्ट्र निर्माण करू शकत नाही. एक वेळेस ते देश निर्माण करतील, एक वेळेस देश निर्माण करतील, कारण देशाला फक्त भौगोलिक दिशा असतात, भौगोलिक सीमा असतात. परंतु राष्ट्र, हे राष्ट्र म्हणजे
राष्ट्रामध्ये एकात्मतेची भावना असावी लागते. आणि जोपर्यंत एखाद्या राष्ट्रामध्ये वंश आहे, जोपर्यंत लिंगभेद आहे, जोपर्यंत जातीभेद आहे आणि जोपर्यंत धर्मभेद आहेत, पंथभेद आहेत, तोपर्यंत ते देश राष्ट्र होऊ शकत नाही. अमेरिकेमध्ये मार्टिन ल्युथर सारख्या नेत्याने देखील त्या काळामध्ये, आय थिंक मला इसवी सन आठवत नाही, परंतु 1959 का 49च्या काळामध्ये मार्टिन ल्युथर या ज्युनियरनी अत्यंत प्रभावीपणे व्याख्यान दिलं होतं. आजही यूट्यूबवरती ते व्याख्यान अवेलेबल आहे. मार्टिन ल्युथरचं व्याख्यान ऐका. त्यांनी सांगितलं होतं की जगामध्ये जर अमेरिकेला महासत्ता घडवून आणायचं असेल, जर अमेरिकेला महासत्ता बनवायचं असेल, तर या देशामध्ये काळ्या आणि गोऱ्यांना एकमेकांच्या हातामध्ये हात घालून काम करावं लागेल, तर ते राष्ट्र निर्माण होऊ शकेल. अशा पद्धतीचा विचार त्यांनी सांगितला होता मित्रांनो. कारण मार्टिन लुथरचे शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण मार्टिनने सांगितलं की काळ्या गोऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आतापर्यंत काय झालं ते विसरा, परंतु काळे आणि गोरे एकत्र जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत देश हे महासत्ता होऊ शकत नाही. अमेरिका महासत्ता आहे कारण त्या देशामधल्या काळ्या गोऱ्यांनी एकत्र येऊन काम केलेलं आहे, सगळ्यांना आपल्या पोटात कवटाळलेलं आहे आणि म्हणून अमेरिका ही महासत्ता आहे, जगावरती राज्य करते. भारताला महासत्ता व्हायचं असेल, भारताला सुपर पॉवर व्हायचं असेल, भारताला $1 ट्रिलियन इकॉनॉमी व्हायचं असेल, काय 5 ट्रिलियन वगैरे वगैरे शब्द वापरले जातात सरकारकडनं, ते कसे करणार आहेत माहीत नाही, ते काही करू शकतात. परंतु अशी 5 ट्रिलियन इकॉनॉमी जर करायची असेल तर या देशातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना हातात हात घालून या देशामध्ये काम करावं लागेल, तर खऱ्या अर्थाने देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास होईल, राजकीय विकास होईल. अन्यथा आपल्या देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास होणं दूर राहील आणि या देशामध्ये गरीब गरीब होत जातील आणि श्रीमंत श्रीमंत होत जातील. आजही बघतो आपण की संविधानामध्ये समता आहे, पण प्रत्यक्षामध्ये या देशातल्या 1% जनतेकडे सबंध समाजाची, सबंध राष्ट्राची संपत्ती आहे. संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं आहे. संपत्तीचं केंद्रीकरण झाल्यामुळे या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये संपत्तीचं केंद्रीकरण झालं. 98-99% जनतेकडे 1% संपत्ती आहे आणि त्या संपत्तीमध्ये कसा विकास त्या समाजाचा होईल, त्या देशाचा होईल, हा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून सगळ्या जाती धर्माच्या लोकांना हातात हात घालून विकासाची स्वप्न पाहावे लागतील. अन्यथा भारत देश हा महासत्ता होण्याचे स्वप्नच राहतील, हे होऊ शकत नाही. उद्देश पत्रिकेचा अभ्यास केल्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या की संघराज्याचं नाव जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. भारत एक संघराज्य आहे आणि भारताच्या संघराज्याची सुरुवातच पहिल्या आर्टिकलने काय होते, पहिल्या अनुच्छेदामध्ये लिहिलेलं आहे की संघराज्याचं नाव इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल. एकदम सुटसुटीत आहे. अगदी अडाणी माणसाला सुद्धा कळेल की भारताचं, या संघराज्याचं नाव काय आहे. व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंट्री. या देशाचं नाव काय आहे. या देशाचं नाव आहे इंडिया अर्थात भारत. आता या देशाच्या संविधानाच्या पहिल्याच अनुच्छेदामध्ये, पहिल्याच आर्टिकलमध्ये जर भारताचं नाव किंवा या देशाचं नाव, या संघराज्याचं नाव भारत अथवा इंडिया किंवा अर्थात इंडिया असेल, तर मग या देशामधला मुस्लिम असेल किंवा हिंदू असेल, पारसी असेल, ख्रिश्चन असेल, याला हिंदुस्तान कसं काय म्हणू शकतो. म्हणजे ज्या संविधानामध्ये, हे संविधानाची प्रत आहे, या संविधानाच्या प्रतमध्ये पहिल्याच पानावरती संघराज्य शब्द वापरलेला आहे. या संघराज्याचं जे नाव आहे ते पहिल्या अनुच्छेदामध्ये, आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे की काय आहे, भारत आहे की इंडिया आहे का हिंदुस्तान आहे. प्रधानमंत्री असतील किंवा या देशातले सगळे लोक जे आहेत हिंदुस्तान हिंदुस्तान शब्द वापरतात. म्हणजे हा राष्ट्रद्रोह नाही का. अरे या संघराज्याला नाव भारत आहे, त्याला अर्थात इंडिया म्हटलेलं आहे, इतकं स्पष्ट लिहिलेलं आहे. मग हिंदुस्तान शब्द वापरल्यामुळे राष्ट्रीय एकात्मता निर्माण होत नाही. राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्राची एकता निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीचा विचार चालत नाही. लोक दुभागले जातात.
भारत म्हणल्यानंतर एकात्मतेची भावना निर्माण होते आणि हिंदुस्थान म्हणल्यानंतर या देशातला मुस्लिम, पारसी, ख्रिश्चन आणि इतर सगळे अनुसूचित जाती जनजातीचे लोक विभागले जातात. म्हणजे आम्ही या देशाचे कोणीच नाहीत का? असं कसं चालेल? आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ती गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की या देशाचं नाव भारत आहे आणि सतत देशाच्या राजकारण्यांनी, देशातल्या धर्मकारण्यांनी भारत किंवा इंडिया म्हणावं, हिंदुस्थान म्हणू नये. हिंदुस्थान म्हणायचं असेल तर संसदेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बहुमत निर्माण करून देशाचं नाव बदलावं लागेल. तेव्हा आपल्याला देश, म्हणजे बघा, एकाच देशाला इतके नावं असू शकतात. अमेरिकेला एकच नाव आहे अमेरिका, इंग्लंडला एकच नाव आहे इंग्लंड, फ्रान्सला एकच नाव आहे. या देशात भारत, इंडिया, हिंदुस्थान, तीन नावं जेव्हा असतील तर अशा पद्धतीचा विचार चालू शकत नाही. राष्ट्राचा विकास करायचा असेल तर भारत आणि भारताविषयी असलेली जी आत्मीयता आहे, इंडिया इज माय कंट्री, हे भारत म्हणलेलं आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला पाहिजे, आपलेपणाची भावना निर्माण केली पाहिजे. आणि जोपर्यंत आम्ही आपलेपणाची भावना निर्माण करत नाहीत तोपर्यंत आर्थिक आणि सामाजिक विकास होणं शक्य नाही, न्याय निर्माण होणं शक्य नाही. आणि प्रिॲम्बलमध्ये दिलेले जे मूलभूत तत्व जे आहेत, प्रिन्सिपल, फंडामेंटल प्रिन्सिपल जे संविधानाचे आहेत, तेच बाजूला पडतात आणि त्याचा विचार आपण करताना दिसत नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट संविधानामध्ये जी आहे, नागरिकत्व आहे वगैरे वगैरे सगळे, परंतु मूलभूत हक्काचा जेव्हा विचार करतो आपण, संविधानाचा बेसिक प्रिन्सिपल काय आहे तर फंडामेंटल राईट्स हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. अगदी 12व्या आर्टिकलमध्ये त्याची व्याख्या वगैरे दिलेली आहे. मी जास्त खोलात जात नाही कारण एका दिवसामध्ये सगळ्या संविधानावर बोलणं शक्य नाही. सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की कायद्यापुढे कोणतीही व्यक्ती असू द्या, कुठल्याही राज्यातली असू द्या, समान आहे. तिला कायद्याने समान संरक्षण आहे, ते नाकारता येणार नाही. असं 14व्या आर्टिकलमध्ये आहे, कायद्यापुढे सगळे समान आहेत. आता कायद्यापुढे सगळे समान आहेत तर वास्तवामध्ये कायद्यापुढे सगळे समान आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो. कारण बाबासाहेब आंबेडकरांना स्वतंत्र भारत निर्माण होण्यापूर्वी जेव्हा समता संघ निर्माण केला होता बाबासाहेब आंबेडकरांनी, जेव्हा स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा निर्माण केला होता बाबासाहेबांनी, तोच प्रश्न आजही निर्माण होतो, आजच्या काळातही निर्माण होतो की कायद्यापुढे सगळे समान आहेत का समान पातळीवरच्या लोकांना समान कायदा आहे. समान पातळीवरच्या लोकांना समान म्हणजे श्रीमंतांना वेगळा, मध्यमवर्गीयांना वेगळा, गरिबांना, आदिवासींना, त्यांच्यासाठी असलेली भूमिका कशी आहे? त्यांना खऱ्याच अर्थाने समानता आहे का? धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान, 15 आर्टिकल बघा तुम्ही, की भेदभाव करता येणार नाही असं लिहिलेलं आहे. की वंश असेल, धर्म असेल, जात असेल, लिंग असेल किंवा जन्मस्थान असेल, याच्यावरनं भेदभाव करता येत नाही. आता याच्यावरनं भेदभाव निर्माण करता येत नाही म्हणजे काय? धर्मावरनं भेदभाव होत नाही का? होतो. जातीवरनं, वंशावरनं भेदभाव होतो, लिंगावरनं भेदभाव होतो. आजही स्त्रियांची, अनुसूचित जाती, जनजाती यांची अवस्था बघा तुम्ही. आजही सगळ्यात जास्त दारिद्र्याचं जर प्रमाण कोणामध्ये असेल तर ते महिलांमध्ये आहे. आजही दारिद्र्याचं प्रमाण सगळ्यात जास्त कोणामध्ये असेल तर ते अनुसूचित जमातीमध्ये आहे. आणि नंतर नंबर येतो तो अनुसूचित जातींचा, नंतर ओबीसीचा. असा जर विचार आम्ही केला तर आजही कायद्याने समान असलेली लोक समान पातळीवर कधी येणार आहेत? त्यांच्यामध्ये दारिद्र्याचं, बेरोजगारीचं, आर्थिक विषमतेचं मोठं प्रमाण आहे. आणि म्हणून खाजगीकरण केलं, सगळे व्यवसाय आणि उद्योग विकायला काढले तर या लोकांना न्याय मिळेल का? यांच्यात भेदभाव होणार नाही का? खाजगी क्षेत्रातले लोक यांच्यात भेदभाव करणार नाहीत का? आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि म्हणून जिथे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल असो किंवा अनुकूल परिस्थिती असो, काही असो, कुठल्याही नागरिकाला देशातल्या आपल्याला भेदभाव करता येणार नाही. आणि म्हणून देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. देशामधला प्रत्येक माणूस सुखी जगला पाहिजे, आनंदाने जगला पाहिजे. त्यासाठी 15 आर्टिकल जे आहे, आर्टिकल 15 मध्ये जे दिलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा भेदभाव करता येत नाही. परंतु वास्तविक पाहता आजही खाजगी क्षेत्र असेल किंवा कुठलंही क्षेत्र असेल, त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला विचार करावा लागेल
की तुमच्या दृष्टिकोनातून आपण काय केलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की समता निर्माण करायची असेल तर आर्टिकल 15चा अभ्यास केला पाहिजे. आर्टिकल 15चा अभ्यास करत असताना आर्टिकल 16 महत्त्वाचा आहे. संविधानामध्ये आर्टिकल 16 काय आहे की सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबींमध्ये समान संधी निर्माण झाली पाहिजे. आता तुम्ही बघा, नोकऱ्या मिळवताना किंवा रोजगार निर्माण करत असताना सेवा योजनेचं कार्यालय आता कुठेही माहीत नाही. आपल्याला सेवा योजनेचं कार्यालय अगोदर माहीत होतं 1990 पूर्वी. 90 नंतर सेवा योजनेचं कार्यालय 80 पर्यंत लोकांना कॉल येत होते, परंतु नाही. त्यात 16 मध्ये अनुच्छेद 16 मध्ये म्हणजे आर्टिकल 16 आणि 4 भाग 4 मध्ये या कोणत्याही गोष्टीमुळे राज्याच्या नियंत्रणाखाली सेवांमध्ये नागरिकांच्या ज्या कोणत्याही मागासवर्गीयाला राज्याच्या मते पर्याप्त प्रतिनिधित्व मिळाले नाही अशा मागासवर्गीयांकरिता नियुक्ती किंवा पदे राखून ठेवावे. आता मला सांगा की ज्यांना प्रतिनिधित्वच मिळालेलं नाही, ज्या लोकांना प्रतिनिधित्व मिळालेलं नाही अशा सगळ्यांना आजही प्रतिनिधित्व मिळतं का? आत्ताच 2-4 दिवसापूर्वी एका आठवड्याच्या आतच सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आरक्षणामुळे समता निर्माण झालेली नाही. आरक्षणाचा ज्यांनी फायदा घेतला त्या 2% लोकांची थोडीशी रोजगाराची निर्मिती झाली असेल, परंतु 98% लोक वेगवेगळ्या जाती जमातीतले अजूनही त्याच अवस्थेत आहेत. तुम्ही थोडासा सर्वे करा, अजूनही ग्रामीण भागामध्ये आजही लोक त्याच झोपड्यांमध्ये राहतात. आजही लोकांची अवस्था अत्यंत वाईट आहे. म्हणून त्यांचं कुठल्याही क्षेत्रामध्ये समान प्रतिनिधित्व नाहीये आर्टिकल 16च्या नुसार. आणि म्हणून अशा पद्धतीचा विचार केला पाहिजे. बरं, हे सरकारची भूमिका आहे. खाजगी क्षेत्रामध्ये सगळे उद्योग जर गेले तर सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळणार आहे का? म्हणजे आरक्षणाची किंवा रिझर्वेशनची व्याप्ती वाढवावी लागेल सरकारी क्षेत्राबरोबर खाजगी क्षेत्रामध्ये. अन्य सगळ्या नवीन येणाऱ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला सर्वसामान्य लोकांचं प्रतिनिधित्व वाढवायचं असेल, भीक नाहीये, प्रतिनिधित्व वाढवायचं असेल तर आपल्याला खाजगी क्षेत्र आणि इतर सगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला आरक्षणाची गरज लागेल. कारण संविधानामध्ये ते लिहिलेलं आहे. आर्टिकल 16 मध्ये लिहिलेलं आहे की राज्यांच्या नियंत्रणाखाली असलेले सगळे उद्योग जे असतील किंवा कुठल्याही गोष्टी आहेत त्या सगळ्यांमध्ये मागासवर्गीय राज्यात प्रतिनिधित्व मिळालेलं नाही अशा सगळ्या मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. सामाजिक आर्थिकदृष्ट्या जेवढे मागासवर्गीय आहेत त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. खाजगी क्षेत्रातल्या लोकांना अशा पद्धतीनं प्रतिनिधित्व देणं बंधनकारक नाहीये. आणि म्हणून या देखील आर्टिकल 16चा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आर्टिकल 17 आहे. संविधानामधलं 17 नंबरचा अनुच्छेद आहे. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की अस्पृश्यता नष्ट करण्यात आली पाहिजे. आजही ग्रामीण खेड्यात, आदिवासी आणि सामान्य खेड्यांमध्ये गेलो तर मुलं ग्रामीण भागामध्ये जर पाणी जरी आणायला गेले हातपंपावरती, हापशावरती, तरी देखील आजही पाणी मिळत नाही. आजही पाण्यासाठी वन आदिवासींना भटकावं लागतं. आजही ग्रामीण भागातल्या मुलांना, मुलींना, लोकांना, बायकांना पाण्यासाठी भटकावं लागतं. कारण अस्पृश्यता आजही माणसाच्या मनातून गेलेली नाहीये. आज मोठ्या मोठ्या ऑफिसेसमध्ये, मोठमोठ्या ठिकाणी देखील टेबल लावताना देखील टेबलवर बसणाऱ्यांचं प्रमाणचा अभ्यास केला तर एका टेबलकडे एका वेगळ्या जातीचे लोक असतात, दुसऱ्या टेबलकडे दुसऱ्या जातीचे लोक असतात. अस्पृश्यता फिजिकली जरी गेली असेल तरी मेंटली अस्पृश्यता अजूनही गेली नाही, मानसिक अस्पृश्यता अजूनही गेली नाही. म्हणून मानसिक अस्पृश्यता गेली पाहिजे. जी डोक्यामध्ये घुसलेली आहे अस्पृश्यता ती नष्ट झाली पाहिजे, अन्यथा त्याच्याशिवाय विकास होणं शक्य नाही. आज बघतो आपण आर्टिकल 19 बघा तुम्ही संविधानामधलं. आर्टिकल 19 मध्ये काय आहे? भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा अधिकार, कुठेही मुक्त संचार करण्याचा अधिकार आणि कुठेही स्थायिक होण्याचा अधिकार आहे. आर्टिकल 19 बघा तुम्ही. यामध्ये दर्शवलेलं आहे
की आज मात्र आम्ही बघतो की भाषण स्वातंत्र्य जरी असलं तर लोक उघडपणे बोलताना दिसत नाही. लोकांना भीती वाटते, लोकांना आपला हक्क कळत नाही, मूलभूत हक्क देखील कळत नाही. आज कोणाला बोलण्याची सुद्धा इच्छा होत नाही. अनेक ठिकाणी जेव्हा जातो आपण त्यावेळेला लोक बोलताना दिसत नाहीत, लोक शांत बसलेले आहेत. प्रत्येक पक्षातले, प्रत्येक राजकीय पक्षातले लोक जे बोलत होते ते सगळे आज शांत बसलेले आहेत आणि ते फक्त आणि फक्त समर्थन करतायत. कशाचं समर्थन करतायत माहीत नाही, कशामुळे करतायत माहीत नाही, कशाची भीती आहे माहीत नाही. परंतु आज संपूर्ण देशामध्ये भाषण आणि अभिव्यक्तीच्या बाबतीमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. ते भीतीचं वातावरण नष्ट करण्याचं काम सरकारचं असतं. लोकांना बोलकं करणं, लोकांचे प्रश्न समजून घेणं हे काम सरकारचं असतं. परंतु आज कुठल्याही परिस्थितीमध्ये बोलण्यासाठी लोक एकत्र येत नाहीत, लोक चर्चा करत नाहीत, लोक कुठले प्रश्न बोलत नाहीत. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, आपलं काय आहे, आपलं भलं झालं आता बस झालं. परंतु येणाऱ्या पिढ्यांना मात्र आपण काटेरी वनस्पती लावतोय. काटेरी वनस्पतीच्या माध्यमातून काय येणार आहे, येणाऱ्या पिढींच्या हाती निश्चित या काळातल्या पिढीला येणारी पुढच्या पिढ्या शिव्या घालतील आणि म्हणतील काय केलं तुम्ही या देशाचं. खरोखर बोललं पाहिजे, समतेसाठी बोललं पाहिजे. तशा प्रकारचं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य संविधानात लिहिलेलं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, भाषणाचं स्वातंत्र्य आहे. परंतु आज मात्र अशा प्रकारच्या स्वातंत्र्याचा कुठेही आपण उपयोग करत नाही. या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे. मित्रांनो, आर्टिकल 21 मध्ये जर पाहिलं आपण तर जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य याचं संरक्षण करणं आणि त्याच्यातच नंतर 21 मध्ये क आहे शिक्षणाचा हक्क. शिक्षणाचा हक्क जो आहे हा बघा, लक्षात घ्या, फार महत्त्वाचं टिपिकल वर्डिंग केलेलं आहे संविधानामध्ये. राज्य 6 ते 14 वर्ष वय असलेल्या, आता नवीन शिक्षण धोरणामध्ये ते 18 पर्यंत आलं पाहिजे, आलंय असेल, परंतु राज्य 6 ते 14 वर्ष वयाच्या सर्व बालकांसाठी राज्यास कायद्याद्वारे निर्धारित करता येईल अशा रीतीने मोफत आणि सक्तीचं शिक्षणाची तरतूद केलेली आहे. आता सरकारने शिक्षणाचा हक्क सरकारने सांगितलेला आहे, एज्युकेशन राईट 21 क मध्ये आहे. आर्टिकल 21 क मध्ये बघा शिक्षणाचा हक्क आहे. आज बघा तुम्ही की सरकारची भूमिका सांगितली संविधानामध्ये, सरकारने मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्यावं. परंतु आज KG पासून PG पर्यंत कितीतरी विद्यार्थ्यांवरती शिक्षणाचा खर्च वाढलेला आहे. साधा KG मध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर 40-40, 50-50, 1-1 लाख रुपये डोनेशन द्यावं लागतं. आज वेगवेगळ्या शाळा, वेगवेगळ्या हॉस्पिटल्स, वेगवेगळे रस्ते, वेगवेगळ्या बसेस, सगळं वेगळं झालेलं आहे. सगळी विषमता आहे. आमच्या शाळा वेगळ्या, गरिबांच्या शाळा वेगळ्या, श्रीमंतांच्या शाळा वेगळ्या. श्रीमंतांचे रस्ते वेगळे, गरिबांचे रस्ते वेगळे. श्रीमंतांचे हॉस्पिटल वेगळे, गरिबांचे हॉस्पिटल वेगळे. गरिबांच्या शाळा कोणत्या तर झेडपीच्या शाळा, जिथे शिक्षणाच्या सुविधा चांगल्या असून देखील त्या बंद करण्यात येत आहेत आणि खाजगी शाळांना जास्त प्रोत्साहित करण्यात येत आहे. आणि खाजगी शाळा मोफत शिक्षण देतील का, सक्तीचं शिक्षण देतील का? आज बघा खाजगी शाळा, प्रायव्हेट स्कूल्स जे आलेले आहेत, इंटरनॅशनल, नॅशनल, CBSE वगैरे वगैरे बोर्डांचे नावं, गोंडस नावं आले आणि संविधानाच्या आर्टिकल 21 क ची पायामल्ली झालेली आहे. आर्टिकल 21 ची पायामल्ली झाली क ची, कारण कुठलंही सरकार आजही शिक्षण मोफत द्यायला तयार नाहीये, नुसतंच संविधानामध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणून सर्व वयाच्या 16 वर्षापर्यंत 18 वर्षापर्यंत मुलांचं मोफत शिक्षण पाहिजे. आणि नुसतं मोफत शिक्षण सक्तीचं शिक्षण नाही. राष्ट्रपतीचं पोरगा असो किंवा त्याच्या ड्रायव्हरचं पोरगा असो, पंतप्रधानाचा मुलगा असो किंवा त्याच्या ड्रायव्हरचा मुलगा असो किंवा त्याच्या घरी काम करणाराचा मुलगा असो, अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला, बाटा आणि इथला सामान्य आदिवासी आणि गरीब SC ST चा OBC चा मुलगा एका वर्गात जोपर्यंत बसणार नाही
जोपर्यंत एका शाळेमध्ये बसून शिकणार नाहीत, सक्तीचं आणि मोफत शिक्षण शिकणार नाहीत, सेम सिलॅबस, सेम गोष्टी, सारखा सिलॅबस, सारखा दर्जा जोपर्यंत असणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने विकास होऊ शकत नाही, राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही, राष्ट्राचा विचार निर्माण होऊ शकत नाही. हे लक्षात घ्या. राष्ट्राची एकता निर्माण करायची असेल तर शिक्षण एक असलं पाहिजे, सगळ्यांना एक. शिक्षण हे सगळ्यांना एक जोपर्यंत असत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्मिती होऊ शकत नाही. सगळ्यांची मुलं एका वर्गात बसले पाहिजे. एकाचा मुलगा कारमध्ये जातो, एकाचा मुलाला चप्पल सुद्धा नशिबात नाही. अशा पद्धतीची गोष्ट जेव्हा आम्ही करतो त्यावेळेला राष्ट्र निर्माण कसं होऊ शकेल? राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही, स्पर्धा निर्माण होऊ शकत नाही, समान दर्जा निर्माण होऊ शकत नाही आणि समान संधी सुद्धा निर्माण होऊ शकत नाही. आणि संविधानामध्ये अस्तित्वात असलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्यक्षात येऊ शकत नाही. आणि म्हणून संविधानाने सांगितलेली जी गोष्ट आहे की भांडवलदार शाळेकडे संपत्तीचा भाग म्हणून पाहतात. नवीन शिक्षण कायदा जो आलेला आहे 2020चा, 3 वर्षापासूनच शिक्षणाला सुरुवात. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील घडले या देशामध्ये. या देशामध्ये अनेक महामानव घडले. ते काही उठल्याबरोबर 3 वर्षाला शाळेत गेले नव्हते, परंतु वयाच्या 3ऱ्या वर्षापासून म्हणजे वयाच्या 6व्या वर्षापर्यंत म्हणजे 3 वर्ष या देशातल्या भांडवलदारांना पुन्हा उत्पन्नाचे स्रोत निर्माण होत आहेत. या देशामध्ये अस्तित्वात असलेल्या ज्या खाजगी शाळा आहेत त्या सगळ्या खाजगी शाळांमध्ये आम्हाला रांगेत उभं राहून 3 वर्षाच्या मुलाचं ॲडमिशन करावं लागेल आणि ते ॲडमिशन करण्यासाठी आपल्याला लाखो रुपये खर्च करावे लागतील. हे किती वाईट आहे हे बघा तुम्ही. मुलांना शिक्षणासाठी कुठलाही खर्च आला नाही पाहिजे, मोफत शिक्षण असलं पाहिजे, सक्तीचं शिक्षण असलं पाहिजे. हंटर आयोगापासून, फुल्यांनी केलेल्या हंटर आयोगापासून ते आजपर्यंत कुठेही फुकट शिक्षण मिळालं नाही आणि कुणालाही सक्तीचं शिक्षण मिळालेलं नाही. परंतु मित्रांनो, आजही संविधानाची पायमल्ली कशी होत आहे हे दिसून येतं. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे माणसाच्या शोषणाचा. माणसाचा व्यापार, माणसाचं शोषण जे होत आहे कारखान्यांमध्ये, शेतीमध्ये, शेतमजुरांचं शोषण. जमीनदार शेतमजुरांचं शोषण करतोय, कारखानदार मजुरांचं शोषण करतोय. ज्या ठिकाणी सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करतायत त्या सर्व्हिस सेक्टरचं वेगळं शोषण आहे. त्या शोषणाविरुद्धचा हक्क जो आहे तो आर्टिकल 23 मध्ये आहे. आर्टिकल 23-24 मध्ये धर्म स्वातंत्र्याचा हक्क देखील 25 आर्टिकलमध्ये दिलेला आहे. आर्टिकल 25 अनुच्छेद 25 नुसार सदसद विवेक बुद्धीने स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण आचरणाने प्रसार करण्यासाठी आपल्याला संविधानाने परमिशन दिलेली आहे, तशी परवानगी दिलेली आहे. आपण विचार केला पाहिजे. परंतु लक्षात घ्या, आर्टिकल 28 मध्ये जर जाऊन पाहिलं तुम्ही तर विवक्षित शैक्षणिक संस्थांमध्ये, विवक्षित शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबतचा विचार लक्षात घ्या. एक महत्त्वाचा विचार सांगतोय मी. पूर्णतः राज्यांच्या निधीतून चालणाऱ्या ज्या शाळा आहेत, ज्या शाळा राज्यांच्या सरकारच्या निधीतून चालतात, कोणत्याही शिक्षण संस्था ज्या आहेत त्या कोणत्याही शिक्षण संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण देता येत नाही. आज आपण पाहतो की या सगळ्या शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण दिल्या जातं. राज्यांच्या निधीमधून पैसे गोळा करायचे, ग्रँट्स मिळवायचे आणि इथे धार्मिक शिक्षण द्यायचे. मग धर्मनिरपेक्षता कुठे जाईल? लहान मुलांच्या मनावरती जर धर्माचं शिक्षण सुरू झालं, धार्मिक शिक्षण सुरू झालं, शाळेतल्या मुलांना रामायण महाभारताच्या कथा कशाला पाहिजे? शाळेतल्या मुलांना कशाला पाहिजे ह्या गोष्टी? अशा पद्धतीच्या गोष्टी जर आम्ही शिकवायला लागलो, आम्ही कृष्ण, राम याच गोष्टी अजून शिकवायला लागलो, पुन्हा आम्ही अल्लाह शिकवायला लागलो आणि पुन्हा आम्ही धार्मिकतेचेच धडे द्यायला लागलो, आम्ही नुसते पारस्यांनी पारस्यांच्या शिक्षण संस्था, जैनांनी जैनांच्या शिक्षण संस्था उघड्या करायच्या, सरकारचे अनुदानं लाटायचे आणि त्या शिक्षण संस्थांमधून धार्मिक शिक्षण द्यायचे, हे संविधान विरोधी काम आहे असं आर्टिकल 28 मध्ये आणि त्याच्यातल्या सगळ्या मुद्द्यांमध्ये, उपमुद्द्यांमध्ये ह्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे की
धर्मनिरपेक्षता जर निर्माण करायची असेल तर ज्या ज्या शाळांनी ज्या ज्या शैक्षणिक संस्थांनी सरकारकडनं अनुदानं घेतलेली आहेत त्या अनुदान घेतलेल्या शिक्षण संस्थांना धार्मिक शिक्षण देता येणार नाही. हा संविधान वाचल्यानंतरची गोष्ट आपल्याला कळून येते. संविधान वाचलं आणि धार्मिक शिक्षण दिलं तर राष्ट्राची एकात्मता निर्माण होऊ शकत नाही. प्रिएम्बलमध्ये सांगितलेलं आहे, राष्ट्राची एकता आणि एकात्मता निर्माण करायची असेल तर तुम्हाला धार्मिक शिक्षण देता येत नाही. वैज्ञानिक शिक्षणच त्याला पर्याय आहे. विज्ञानवादी शिक्षण जोपर्यंत देशात दिल्या जाणार नाही तोपर्यंत आपल्या देशाचा विकास होऊ शकत नाही. आणि म्हणून ही भूमिका अत्यंत महत्त्वाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये आपल्याला दिसून येते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे संविधानामध्ये ती म्हणजे राज्य सरकारांना, विशेषतः राज्य सरकारांना दिलेली जी निर्देशक तत्वे, गाईडलाईन्स म्हणतात त्याला, जी गाईडलाईन्स दिलेली आहेत, निर्देशक तत्व दिलेली आहेत, ती अत्यंत महत्त्वाची आहेत. संविधानाच्या 17व्या पानावर आहेत. संविधानाच्या 17व्या पानावर दिलेलं आहे की राज्य सरकारने त्यांना त्यांची धोरणं जी आहेत, पॉलिसीज जी आहेत ती कशी असावे त्याच्यासाठी गाईडलाईन्स दिलेले आहेत. त्या गाईडलाईन्समध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारने लोककल्याणासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करावी. लोककल्याणासाठी बघा, आर्टिकल 36 नुसार व्याख्या सुरू होते. आर्टिकल 38 मध्ये, अनुच्छेद 38 मध्ये जर आपण विचार केला तर आपण हा विचार करत असताना राज्याने म्हणजे सरकारने, राज्य सरकारांनी लोककल्याणाच्या संवर्धनासाठी तशा प्रकारची समाज व्यवस्था प्रस्थापित केली पाहिजे. म्हणजे राज्यांनी शक्य होईल तितक्या परिणामकारकरित्या, राज्यांनी परिणामकारकरित्या सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाद्वारे राष्ट्रीय जीवनाचा सर्व घटकांमध्ये प्रेरणा निर्माण करील अशी समाज व्यवस्था निर्माण करून घेतली पाहिजे. तिचं जतन केलं पाहिजे आणि लोककल्याणाचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आता मला सांगा, समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी आणि लोककल्याण करण्यासाठी या देशातलं एक तरी राज्य सरकार काम करतंय का? एकही राज्य सरकार या ठिकाणी काम करत नाही. परंतु डायरेक्टिव्ज प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी असा शब्द आहे. डायरेक्टिव्ज प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी 17 नंबर, पेज नंबर 17, त्यामध्ये सांगितलेले सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाद्वारे, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाद्वारे राष्ट्रीय जीवनाच्या सर्व घटकांमध्ये, मानवी जीवनाच्या सर्व घटकांमध्ये प्रेरणा निर्माण झाली पाहिजे. आणि ती प्रेरणा निर्माण करायची असेल तर तशा प्रकारची समाज व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. आणि समाज व्यवस्था निर्माण करून ती प्रस्थापित केलेली समाज व्यवस्थेचं जतन केलं पाहिजे आणि लोककल्याणाचं संवर्धन केलं पाहिजे. आज कोणतं राज्य सरकार आणि कोणतं केंद्र सरकार लोककल्याणाचा विचार करतोय? लोककल्याण डिरेक्टिव्ज ऑफ प्रिन्सिपलमध्ये जरी असेल तरी याच्यावरती, म्हणून आपल्या देशामध्ये उत्पन्नाच्या बाबतीमध्ये, रोजगाराच्या बाबतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विषमता आहे. ही विषमता कमी करण्यासाठी आपल्याला आटोकाट प्रयत्न करावे लागतील. आणि हे आटोकाट प्रयत्न करणं म्हणजे डिरेक्टिव्ज प्रिन्सिपल फॉर स्टेट जे आहेत ते आपल्याला मोठ्या प्रमाणात लक्षात घ्यावे लागतील. म्हणून व्यक्तीमध्येच नाही तर निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये किंवा निरनिराळ्या व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसमूहांमध्ये उत्पन्नाच्या बाबतीमध्ये अस्तित्वात असलेली जी विषमता आहे ती विषमता कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागतील. तेव्हा दर्जा आणि सुविधांची संधी निर्माण करावी लागेल आणि अशा प्रकारची विषमता आपल्याला या मार्गातून नष्ट करावी लागेल. म्हणून बघा किती महत्त्वाचं आहे. म्हणून उपजीविकेचं पुरेसं साधन मिळवण्याचा हक्क आहे आमचा. जे जेवणासाठी, उपजीविकेसाठी लागणारं साधन जे लागतं ते साधन मिळवण्याचा हक्क आहे. आणि तो हक्क सगळ्यांना सारखा आहे. स्त्री असो, पुरुष असो, किंवा एखादा मागासवर्गीय असो, किंवा अप्पर कास्टमधला गरीब असो, म्हणजे ओपनमधला गरीब असो, वर्णव्यवस्थेमध्ये बोलायचं झालं तर ब्राह्मणातला गरीब असो, क्षत्रियातला किंवा व्यापाऱ्यांमधला,
बनियामधला कोणीही गरीब असो, त्या सगळ्यांना उपजीविकेचं साधन मिळविण्याचा हक्क आहे. जेंडर डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही, रिलिजन डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही, कास्ट डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे मित्रांनो. सामूहिक हिताला सर्वाधिक उपकारक होईल अशाच गोष्टींसाठी आपण साधन संपत्ती आणि स्वामित्व व नियंत्रण यांची विभागणी करावी. बघा, लक्षात घ्या की सामूहिक हित आपण लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे देशाचं हित लक्षात घेतलं पाहिजे, समाजाचं हित लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे हित लक्षात घेत असताना संपत्तीचं, उत्पादनाची जी साधन सामुग्री आहे त्या संबंध सामुग्रीचं सामूहिक हिताला बाधक होईल अशा प्रकारे एका ठिकाणी ठेवू नये. संपत्तीची निर्मिती जी आहे कोणी एकाकडे ठेवायला नाही पाहिजे. अंबानी, अदानी या सगळ्या लोकांकडे संपत्तीचे साधनं गेले, त्यामुळे या देशामध्ये सामाजिक हिताला, सामूहिक हिताला बाधा आलेली आहे. ही बाधा निर्माण जी झालेली आहे, ही निर्माण झालेली बाधा कुठेतरी आपल्याला संपवावी लागणार आहे. म्हणून संपत्ती आणि उत्पादनाच्या साधनांमध्ये संचय सामूहिक हितासाठी बाधा म्हणून एका ठिकाणी ठेवू नका. आणि म्हणून स्त्री आणि पुरुष जे आहेत या दोघांमध्ये समान कामाबद्दल समान वेतन मिळायला पाहिजे. बघा, समान कामाबद्दल समान वेतन हे डिरेक्टिव्ह ऑफ प्रिन्सिपलमध्ये आहे, मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे. आणि आजही बघतो आम्ही स्त्री आणि पुरुष खाजगी क्षेत्रामध्ये शेतमजुरांकडे जाऊन बघा, शेती क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांकडे जाऊन बघा, औद्योगिक क्षेत्रामध्ये लोकांकडे काम करताना बघा, घरगुती कामांमध्ये अनऑर्गनाइज सेक्टर, ज्याला अनौपचारिक क्षेत्र म्हणतात, असंघटित क्षेत्र, या सगळ्या सेक्टरला जाऊन जर पाहिलं आपण तर आपल्याला लक्षात येईल की कुठेही समान वेतन नाहीये. समान कामाला समान वेतन नाहीये. स्त्री आणि पुरुष असा भेद आजही देशात आहे. अनेक सर्वे करून पाहिल्यानंतर लक्षात येतं आपल्याला. आजही बघा तुम्ही, अनेक लोकांना विचारलं तर स्त्रीला वेगळा वेगळी वेतन, पुरुषाला वेगळं वेतन. जी हजेरी मिळते, जी मजुरी मिळते, ती मजुरी वेगवेगळी आहे या देशामध्ये. आणि म्हणून आपल्या देशामध्ये आपल्याला समान कामासाठी समान वेतन पाहिजे. शिक्षण क्षेत्र असेल किंवा डॉक्टरचं क्षेत्र असेल. आता कोविडच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये अनेक डॉक्टर्स आले, समान कामासाठी समान वेतन नाही म्हणून त्यांनी संघर्ष करायला सुरुवात केली. शिक्षण क्षेत्राचा जेव्हा आम्ही विचार करतो त्यावेळेला शिक्षण क्षेत्रामध्ये समान कामासाठी समान वेतन नाही. काही जण म्हणाले की CHVचा प्राध्यापक आहे, CHVवर शिकवणारा, त्याला पगारच 6-6 महिने, 1-1 वर्ष मिळतच नाही. कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे प्राध्यापक असतील, शिक्षक असतील, त्यांचे पगार वेगळे, ग्रँटेडचे पगार वेगळे, इंग्रजी शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांचे पगार वेगळे. अशांची विषमता मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. अशा शिक्षण क्षेत्रामध्ये आपण जेव्हा पाहतो समान कामासाठी समान वेतन नाहीये. सगळीकडे कॉन्ट्रॅक्ट बेसिस आलेला आहे. सगळीकडे प्रायव्हेट सेक्टरमध्ये बघा तुम्ही, जिकडे तिकडे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कामगारांना घेऊन गेल्या जातं. एक मुकादम येतो, कामगारांना घेऊन जातो आणि तो कामगारांना घेऊन गेलेली व्यक्ती किंवा जो प्रमुख आहे तो त्यांना काय पेमेंट देतो बघा तुम्ही. सिक्युरिटी गार्ड बघा तुम्ही, इथला सर्वसामान्य कामगार बघा, त्यांची अवस्था जर पाहिली तर अशा प्रकारचं समान वेतन नाही आहे. समान कामासाठी कुठलंही समान वेतन आपल्या देशामध्ये मिळत नाही लोकांना. आणि तरी देखील लोक संघर्ष करत नाहीत. हे फार मोठं दुर्भाग्य या देशाचं. कुणी आवाज काढायला तयार होत नाही. CHVवरचे प्राध्यापक बघा तुम्ही, त्यांना 75 रुपये तास मिळत होता, आता कुठे 500 रुपये तास, 400 रुपये तास मिळतोय. इतकी वाईट अवस्था या देशामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये करून ठेवली. शिक्षणच एकमेव क्षेत्र आहे असं की जे या देशाच्या संबंध क्षेत्रांना चांगलं मनुष्यबळ पुरविण्याचं काम करतं. आणि त्याच क्षेत्रामध्ये अस्तित्वात असलेली जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये बघा तुम्ही, अनुदानित, विना अनुदानित, सरकारी आणि खाजगी या सगळ्यांमध्ये नवीन वर्णव्यवस्था निर्माण झालेली आहे. ही नवीन व्यवस्था निर्माण होण्याचं कारण काय आहे? कारण लोक संविधान वाचत नाहीत. लोक कुठल्याही प्रकारची संविधानाची परिभाषा समजून घेत नाहीत. आणि लोकांना वाचन नकोय, पण सगळं आयतं पाहिजे. आपल्या देशात आयतं कधीही मिळत नाही, फुकट मिळू शकत नाही, संघर्ष करावा लागतो. आणि स्त्री पुरुष कामगारांचं आरोग्य, ताकद, बालकांचं कोळोय, याच्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्या देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक विषमता निर्माण होण्याचं प्रचंड आहे. कामगारांना निर्वाह वेतन मिळाले पाहिजे. आता कितीतरी लाखो असंघटित क्षेत्रातले कामगार आहेत. आज कोविडमुळे तर
किती अगदी 50 लाख लोकांचे रोजगार निघून गेलेत आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले कितीतरी रोजगार संपलेले आहेत. बघा तुम्ही की देशामध्ये काय अवस्था निर्माण झालेली आहे, की देश कसा चालेल, देशाची व्यवस्था कशी चालेल, अशा अनेक प्रश्न निर्माण झालेत. ते प्रश्न आजचे नाही आहेत, ते प्रश्न देश स्वतंत्र झाल्यापासूनचेच आहेत. कारण धोरणात्मक निर्णय घेत असताना सर्वसामान्य माणसाचं कल्याण करण्यासाठी कुणीही निर्माण केलेलं नाही धोरणं. फक्त भांडवलशाहीचा विकास करणे, जमीनदारांचा विकास करणे. आणि पार्लमेंटमध्ये तरी कोण आहेत? सगळे जमीनदार आहेत. लोकशाही म्हणजे काय आहे देशामध्ये? भांडवलदार आणि जमीनदार हे मिळून लोकशाही चालवतात आपल्या देशामध्ये. आणि सर्वसामान्य माणूस हा केवळ 5 वर्षानंतर एकदा मतदान देण्यासाठी जातो, त्यानंतर त्याचा लोकशाहीशी काही संबंध येत नाही. परंतु जमीनदार भांडवलदारांना लागणारी सगळी सामुग्री त्यांच्या विकासासाठी तशा प्रकारचे धोरणं राबवत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या देशामध्ये घडत आहेत. सर्वसामान्य माणूस जो आहे अजूनही लोकशाहीपासून प्रचंड दूर आहे, प्रचंड वंचित आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाची लोकशाही जोपर्यंत या देशामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आर्थिक आणि सामाजिक विकास होऊ शकत नाही. म्हणून सामान्य माणसाचे प्रतिनिधी हे खऱ्या अर्थाने पार्लमेंटमध्ये गेले पाहिजे, विधानसभेमध्ये गेले पाहिजे. लोकशाही चालवण्यासाठी, राज्यसभा लोकसभा चालवण्यासाठी सर्वसामान्य माणसाचे, परंतु सर्वसामान्य माणसाचे का जात नाहीत प्रतिनिधी? कारण सर्वसामान्य माणूस हा वेगवेगळ्या जाती धर्मांमध्ये विभागला गेलेला आहे. जाती धर्मांमध्ये विभागला गेलेल्या असल्यामुळे या देशामध्ये वंश परंपरेने पुन्हा तेच चालू आहे. तेच जमीनदार, त्यांचीच मुलं, त्यांचीच अख्खी खानदान पार्लमेंटमध्ये जाते, विधानसभेमध्ये जाते. आणि सर्वसामान्य माणसांचे प्रश्न काय सोडवू शकतात तुम्ही? नुसती आश्वासनं 5 वर्षाला घेतो आपण, ध्येय धोरणं पाहतो आणि त्याची पूर्तता झाली की नाही याचा अभ्यास कोण करतं? कुणीच करत नाही. कारण राष्ट्रामध्ये आत्मीयता नाहीये. राष्ट्रामध्ये प्रत्येक जात एक राष्ट्र आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा सांगितलं की प्रत्येक जात एक राष्ट्र आहे, ती आपल्या जातीचे हित संबंध सुद्धा बघत नाही सध्याच्या भांडवलशाहीच्या काळामध्ये. आजच्या भांडवलशाहीच्या काळामध्ये कोणती जात आपल्या जातीच्या विकासाचा सुद्धा विचार करत नाहीये आणि फक्त आपल्या कुटुंबाचा, आपला स्वतःचा विकास करायचा, चंगळवाद करायचा आणि आयुष्य संपवून टाकायचं. अशा प्रकारचे मार्गदर्शक तत्व असतील तर देशाचा विकास होणं शक्य नाही. म्हणून पोषण, राहणीमान, जेवण, लोकांचं जीवनमान उंचावणं म्हणजे अन्न, कपडे, वस्त्र, निवारा, याच्यासाठी सर्वसामान्य माणसाला या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे. या सर्वसामान्य माणसाला जोपर्यंत गोष्टी प्राप्त होत नाहीत तोपर्यंत विकासाच्या प्रवाहात येऊ शकत नाही. त्याचं पोषण व्हावं म्हणून संविधानामध्ये लिहिलंय, त्याची चांगली उपजीविका व्हावी म्हणून संविधानामध्ये लिहिलेलं आहे, त्याला चांगलं वेतन मिळावं हे संविधानामध्ये लिहिलेलं आहे, त्याचा कृषी पशुसंवर्धनाचा विकास करावा हे संविधानामध्ये लिहिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी संविधानामध्ये लिहून देखील त्याची अंमलबजावणी होत नाही. हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे. हे सगळ्यात मोठं या देशाचं दुर्भाग्य आहे. यानंतर या देशामध्ये जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, न्याय यंत्रणा जी आहे, न्यायपालिका जी आहे, जे सत्ता विभाजनाचा सिद्धांत जे आहे, त्या सत्ता विभाजनाच्या सिद्धांताच्या माध्यमातून न्यायपालिका जी आहे ती वेगळी ठेवलेली आहे. कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ किंवा कायदेमंडळ जे आहे, हे न्यायमंडळ, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ हे जे लोकशाहीचे 4 आधारस्तंभ आहेत, त्याच्यानंतर मीडिया सुद्धा आहे. आजचं बघा तुम्ही, लोकशाहीचे 4ही आधारस्तंभ, मीडिया असेल किंवा न्यायव्यवस्था असेल, यांनी सातत्याने सरकारवर लक्ष ठेवण्याचं काम करायचे. सर्वसामान्य माणसाचं हित होतंय की नाही, सर्वसामान्य माणसाच्या विचाराचं जतन होतंय की नाही, सर्वसामान्य माणसाला उपजीविका मिळते की नाही, सर्वसामान्य माणसाला जीवन जगण्यासाठी लागणारी संसाधनं मिळतायत की नाही, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला निर्माण करायच्या असतील तर खऱ्या अर्थाने आपल्याला सत्ता विभाजनाच्या सिद्धांताची नीट अंमलबजावणी करावी लागणार आहे. म्हणजे एकमेकांविषयी नाही, प्रत्येकाचं एकमेकांवर वॉच असला पाहिजे. आणि हा वॉच जोपर्यंत असत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने देशाचा विकास होऊ शकत नाही. अशा प्रकारचं भारताच्या संविधानातले जे 20 पेजेस आहेत, 20 पेजेस, हे सगळे तुमचे अधिकार आहेत. हे संविधान सभेनं दिलेले आहेत. संविधान सभेमध्ये जे
300-400-500 लोक होते, काय असतील ते, त्या सगळ्यांनी मिळून दिलेले. त्या संविधान सभेचा तुम्हाला जर खऱ्या अर्थाने जर तुम्हाला त्यांचा जर आदर करायचा असेल, रिस्पेक्ट करायची असेल, तर ती रिस्पेक्ट करायची असेल तर हे सगळं समजून घ्या. 20 पेजेस संविधानाचे पहिले तरी नीट वाचा. 20 पेजेस आहेत, जास्त नाही आहेत. ते 20 पेजेस वाचल्यानंतर लक्षात येईल. मूलभूत अधिकारांबरोबर मूलभूत कर्तव्य देखील आहेत. सगळ्यात महत्त्वाचे कर्तव्य आपण समजून घेतलं पाहिजे की आपलं जर कर्तव्य पहिलं कोणतं असेल, आपलं पहिलं कर्तव्य कोणतं असेल तर ते कर्तव्य एकच आहे, ते म्हणजे संविधानाचं पालन करणे. संविधानाचं पालन जोपर्यंत आपण करत नाही, कर्तव्य पहिलं आहे संविधानाचं पालन करणं. संविधानाचं पालन करणं हे संविधानात लिहिलेलं आहे. त्याच्या संबंधित असलेल्या जेवढ्या संस्था आहेत, संविधानाचं पालन करायचं. आदर्श व संस्था ज्या आहेत, राष्ट्रध्वज जो निर्माण केलेला आहे, राष्ट्रगीत जे आहे, या सगळ्यांचा आदर करणं हे पहिलं कर्तव्य भारतीय म्हणून आपलं आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याला स्फूर्ती आणि ज्या पद्धतीने मिळालेली आहे, राष्ट्राचं स्वातंत्र्य निर्माण करण्यासाठी, राष्ट्र निर्माण करण्यासाठी ज्या ज्या महामानवांनी काम केलेलं आहे, त्या सगळ्यांचा आदर्श जोपासणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यांचं अनुसरण करणं आमचं कर्तव्य आहे. त्यांना शिव्या घालत बसणं आमचं कर्तव्य नाहीये. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर राष्ट्रामध्ये आपण स्वतःला ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये काम केलेलं आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे तिचं पालन केलं पाहिजे, त्याचबरोबर तिचं अनुसरण केलं पाहिजे. भारताचं सार्वभौमत्व म्हणजे कोणताही राष्ट्र वाकड्या डोळ्याने पाहणार नाही, नजरेनं पाहणार नाही. भारताचं सार्वभौमत्व, त्याची एकता, एकात्मता, त्याची अखंडता ती उन्नत ठेवण्याचं काम आणि त्याचबरोबर त्याचं संरक्षण करण्याचं काम देखील आपलं आहे. त्याचं संरक्षण करण्याचं काम आपलं आहे. देशाचं रक्षण करण्याचं काम आपलं आहे. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला देश आव्हान करतो त्यावेळेला राष्ट्राची सेवा करण्याचं काम आपलं आहे. राष्ट्राची सेवा करणं म्हणजे सर्वसामान्य माणसाची सेवा करणं, देशाची सेवा करणं, देशाचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जावं लागणार आहे आपल्याला. धार्मिक भेद असतील, भाषिक भेद असतील किंवा प्रादेशिक किंवा सगळे वर्गाचे भेद असतील, श्रीमंत गरीब, हो तो जातीचा, तो या जातीचा, तो हे का तो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला संपवाव्या लागतील. त्यांचा त्याग करावे लागेल आणि बंधुभाव वाढीला आपल्याला चालना द्यावी लागेल. आणि जोपर्यंत बंधुभाव वाढत नाही, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला जोपर्यंत आपण स्त्रियांची प्रतिष्ठा वाढवत नाही, आपण या देशातल्या तळागाळातल्या लोकांची प्रतिष्ठा जोपर्यंत वाढवत नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपला विकास होणं शक्य नाही. आणि आपलं मूलभूत कर्तव्य आहे इथल्या या देशाच्या स्त्रियांची प्रतिष्ठा वाढली पाहिजे. या देशामध्ये अस्तित्वात असलेले धर्म, जाती, वर्ण, जे जे भेद आहेत, त्या सगळ्या भेदांच्या पलीकडे जाऊन उदात्त विचार करून आपल्याला देशाच्या विकासासाठी काम करावं लागणार आहे. या देशामध्ये अस्तित्वात असलेली जेवढी जंगलं आहेत, जेवढ्या नद्या आहेत, जेवढे सरोवर आहेत आणि या देशाची इकोसिस्टीम जी आहे, या देशामध्ये अस्तित्वात असलेली जी जीवसृष्टी आहे, ही जीवसृष्टी, या निसर्गाचं देखील, या पर्यावरणाचं देखील आपल्याला रक्षण करावं लागणार आहे. हे रक्षण करणं देखील अत्यंत महत्त्वाचा भाग या ठिकाणी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, संविधानामध्ये कर्तव्य सांगितलेलं आहे, ते कर्तव्य 51 आर्टिकलमध्ये आहे, ते म्हणजे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद याचा विकास करावा लागणार आहे. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जोपर्यंत येणार नाही, वैज्ञानिक दृष्टिकोन जोपर्यंत येणार नाही, मानवतावाद जोपर्यंत येणार नाही, शोषक बुद्धी जोपर्यंत नष्ट होणार नाही, सुधारणावाद जोपर्यंत आपण स्वीकारणार नाही, त्याचा विकास करणार नाहीत, तोपर्यंत राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही. आणि आपलं मूलभूत कर्तव्य ते आहे. सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं आपलं काम आहे. उठसूट दगडमार, उठसूट रेल्वे फोड, उठसूट ऑफिसेस फोड, उठसूट बसेस फोड. राष्ट्राची संपत्ती म्हणजे या देशातल्या भारताची संपत्ती, भारतातल्या लोकांची संपत्ती आहे.
सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं आणि हिंसाचाराचा त्याग करणं, बुद्धाच्या मार्गाने जीवन जगणं म्हणजेच सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं, हिंसाचार न करणं, त्याचा त्याग करणं होय. म्हणजे बुद्ध काय आहे? दुसरा जीवन जगण्याची कला तर आहे. जीवन जगायची बुद्धाने सांगितलेले जे मार्ग आहेत तेच तर सगळे कर्तव्य आहे त्याच्यामध्ये. दुसरं कर्तव्य कोणतं आहे? आज मूलभूत कर्तव्यामध्ये फंडामेंटल राईट्समध्ये की ड्युटीजमध्ये फंडामेंटल ड्युटीज जेव्हा आपण विचार करतो त्याच्यात सगळं बुद्धानं सांगितले तेच तर आहे. सार्वजनिक राष्ट्र सातत्याने उपक्रम आणि चढत्या क्रमाने कसं जाईल याचा विचार केला पाहिजे. राष्ट्र कसं खड्ड्यात जाईल याचा विचार करता कामा नये. आणि ही सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून मातापिते असतील, जे पालक आहेत, त्या सगळ्यांनी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीचं जीवन दिलं पाहिजे आणि आपल्या मुलांना शिक्षणाची संधी दिली पाहिजे. हे आपल्या ड्युटीज आहेत. ह्या सगळ्या ड्युटीज म्हणजे संविधानाचं पालन करणं आहे. संविधानाचं पालन जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने या देशाचा विकास होऊ शकत नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. वास्तविक पाहता जर आपण विचार केला तर विचार करत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं राष्ट्र केव्हा निर्माण होईल. बाबासाहेब आंबेडकरांनी दारिद्र्य, बाबासाहेब आंबेडकरांनी बेरोजगारी, या देशामध्ये अस्तित्वात असलेली विषमता, सामाजिक विषमता जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मानव विकास होऊ शकत नाही, मानवाचं कल्याण होऊ शकत नाही. आणि देशाचा मानव विकासाचा जो रेशिओ आहे तो उंचावल्या जाऊ शकत नाही. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स बघा, भारताचा 139वा नंबर आहे, भारताचा कधी 140वा नंबर आहे, भारताचा कधी 132वा नंबर आहे. 189 देशांमध्ये आपली अवस्था इतकी व्यवस्थित नाहीये. औद्योगिक विकासाच्या इंडिकेटर्समध्ये भारताचा नंबर 122वा लागतो 135 देशांमध्ये. अनेक गोष्टी ज्या आहेत त्या बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या आजही आपल्याला मोठ्या प्रमाणात लक्षात ठेवाव्या लागतात. आणि त्या लक्षात ठेवत असताना आपण अनेक गोष्टींचा विचार करून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली जी गोष्ट आहे त्या गोष्टीचा विचार करून आम्हाला या पद्धतीने विचार करावा लागणार आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा उदात्त विचार आहे, सर्व समाजाचा विकास करणारा विचार आहे. भारताला आत्मनिर्भर करणारा विचार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच विचार आहे. दुसरा कोणताही विचार या देशाला आत्मनिर्भर करू शकणार नाही. कितीही आत्मनिर्भरतेच्या आपण गप्पा मारल्या तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशिवाय आत्मनिर्भरता या देशात येऊ शकत नाही. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे आम्हाला समजून घ्यावं लागतं, ते समजून घेत असताना बाबासाहेब आंबेडकर जे आहेत ते आंबेडकरांच्या विचारांमधून दारिद्र्य, आर्थिक आणि सामाजिक विषमता जी आहे, ही आर्थिक आणि सामाजिक विषमता जोपर्यंत नष्ट होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने या देशाचा विकास होऊ शकत नाही. आणि म्हणून देशाची दारिद्र्याची रेषा, देशाचा पॉवर्टीचा विचार जर केला आपण तर आजही देशामध्ये 21% लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतात. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. सरकारी आकडे आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतोय की भारतामध्ये दारिद्र्याचं प्रमाण सरकारी आकड्यापेक्षा डबलच असतं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये भारताचा 129वा नंबर गेल्या वर्षीचा आहे, 129वा. भारताचा नंबर जर पाहिला पर कॅपिटा इन्कममध्ये तर आपण विकसित राष्ट्रांच्या मानाने तर फारच खाली आहोत, प्रचंड खाली आहोत. पर कॅपिटा इन्कम पण आपलं तितकं चांगलं नाही आहे. त्याशिवाय आपल्याला एम्प्लॉयमेंट रेट जो आहे आपल्या देशामध्ये तितका मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट रेटसुद्धा वाढलेला नाही आहे. आपलं ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टचा जर विचार केला तर आपलं ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टसुद्धा तितक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसू देत नाही. परकीय व्यापाराचा जर विचार केला तर तितकं मोठ्या प्रमाणात आपला देशाचा विचार जर केला तर हे सगळे आकडेवारीचा अभ्यास केला पाहिजे. नुसते वेग स्टेटमेंट करून चालत नाही. नुसतं वेग स्टेटमेंट करून कसं चालेल. आपल्याला देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा विचार करत असताना हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण नुसते वेग स्टेटमेंट नाही, आकडेवारींचा अभ्यास करून चर्चा केली पाहिजे.
संदर्भांचा अभ्यास करून चर्चा केली पाहिजे, संविधानाचा अभ्यास करून चर्चा केली पाहिजे. भावनिक चर्चा करून किंवा मला वाटतंय किंवा तुम्हाला वाटते म्हणून या चर्चा करून चालणार नाही. आणि हे सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने संविधानातले मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य आणि डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल जे आहेत या सगळ्या गोष्टींचा जर अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की आपण काय केलं पाहिजे. आणि संविधान निर्मितीची जी टप्पे आहेत, सगळे टप्पे, अगदी संविधान निर्माण करत असताना 1927 पासून ते 1950 पर्यंत, 49 पर्यंत, आणि शेवटी जाता जाता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं सगळ्यांनी एक व्याख्यान जे आहे ते वाचलं पाहिजे. 25 नोव्हेंबर 1949चं पार्लमेंटमधलं अत्यंत अभ्यासपूर्ण जे व्याख्यान बाबासाहेबांनी दिलेलं आहे त्यामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की राजकीय लोकशाही येऊन काही उपयोगाचं नाही आहे, ते काही फार काळ टिकणार नाही. देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाहीला काही अर्थ उरत नाही. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या आणि बाबासाहेब आंबेडकरांचा टप्प्याटप्प्याने जर अभ्यास केला, एकूण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला, एकूण समाज व्यवस्थेचा जर अभ्यास केला तर खऱ्या अर्थाने आपण चांगल्या पद्धतीचा देश निर्माण करू शकू, एक राष्ट्र निर्माण करू शकू, एकात्मता निर्माण करू शकू. अशा पद्धतीचा विचार आपण जर विचार केला तर आपण खऱ्या अर्थाने एक राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये संविधान हेच महत्त्वाचा मूलभूत घटक आहे. आणि मला इतका अत्यंत आनंद होत आहे की आमची जी सेवाभावी संस्था आहे या सेवाभावी संस्थेनं ज्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाला तोड नाही आहे. आणि मला जी संधी दिली त्या संधीला देखील मी पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. जे माझं आहे ते सगळं मी तुम्हाला अभ्यास करून मांडलेलं आहे. काही चुकलं असेल तर मला तुम्ही क्षमा करू शकता, मी तुम्हाला त्याची माफी पण मागेल. परंतु खऱ्या अर्थाने आपल्या देशाचं संविधान हा मूलभूत दस्तावेज आहे. सरकार आणि जनता यांच्यामधला जो दुवा आहे ते म्हणजे भारतीय संविधान आहे. आणि संविधान जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत जनताही कळणार नाही आणि सरकारही कळणार नाही, सरकारचे नीती कळणार नाही, सरकारचे धोरणं कळणार नाहीत आणि त्याच्याशिवाय भारताचा सामाजिक, आर्थिक आणि एकूणच विकास होऊ शकणार नाही. म्हणून मला याबद्दल या ठिकाणी अत्यंत चांगले विचार मांडण्याची संधी या आमच्या सेवाभावी संस्थेने दिली. त्या सेवाभावी संस्थेचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे व्याख्यान या ठिकाणी संपवतो. पुन्हा जर काही संधी मिळाली तर आपण पुन्हा चांगला अभ्यास करून आणखी चर्चा करूया, लोकांचं जनजागरण करूया आणि चांगल्या पद्धतीने लोकांना आणखी प्रबोधन करूया. नुसतंच आंबेडकरी समाजाचं प्रबोधन व्हावं असं नाही, तर या देशामध्ये सबंध समाजाचं प्रबोधन आणि संविधान त्यांच्यापर्यंत किमान 20 पेजेस जरी गेले तरी आमची क्रांतीसूर्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जी आहे त्यांची जी टीम आहे त्यांनी ज्या पद्धतीने हे काम केलेलं आहे त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांपर्यंत संविधानाची ह्या 20 पेजेसपर्यंत नेलं तरी आपण जिंकलो असं समजूया. जय भीम, जय भारत, जय भीम, जय भारत. आणि पुन्हा एकदा मी आपले सर्वांचे आभार मानतो. ज्यांनी मला ऐकलं त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. ज्यांनी नाही ऐकलं त्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय भीम.